नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नैना मॅडमना विनंती करते की त्यांनी 3 रत्नाचे अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद मॅडम. साधू साधू साधू. आज आपण या मालिकेचे 99वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय विनोद भेले सर. त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते मी. सर PhD इन पाली. टॉपिक आहे सरांचा अ स्टडी ऑफ लिटररी फ्रॉम ऑफ खुतक निकाय. नंतर MA पाली झालेले आहेत. PG डिपार्टमेंट इन पाली, ॲडिशनल BA इन पाली अँड प्रकृती. UGC नेट झालेले आहे सर. UGC नेट एक्झाम क्वालिफाईड विथ JRF in December 99. He is Associate Professor, Head of Department of Pali, Siddhartha College of Arts. Some of his major contributions are translation and exposition of the Pali poetry, tale Katha Gatha, and Panchagati Dipani. आणि rereading and reinterpretation of the Brahmi inscription at the Sanchi and Bharut Stupa in Pali languages year 2012. Additional qualification, the Oxford Center of Buddhist Studies OCB, Wollaston College and Lincoln रोड, ऑक्सफोर्ड, युनायटेड किंगडम. असा थोडक्यात सरांचा परिचय आहे. मी आजचा सरांचा विषय आहे 269 मधील 9 सुजाता जातक वंदना या विषयावर सरांनी आपणास सर्वांना मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करते. विनोद भेले सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकच्या समूह आणि त्याला चालवणारे सर्व सभासद, त्यामध्ये मिसाळकर सर, त्यानंतर संजय सर, त्यानंतर नैना मॅडम आणि सर्व जे प्रमुख लोक आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज तुम्ही मला परत एकदा संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आपण सुजाता जातक 269 नंबर बघणार आहोत. तर सर्वांचं स्वागत करतो मी आजच्या व्याख्यानामध्ये. आपण खूप दिवसापासून धम्मपद आणि जातक या विषयांवर चर्चा करत आहोत. तुम्ही खूप असे सर्वांचे लेक्चर्स ऐकलेले आहे.
सगळ्यांचा खूप अभ्यास झालेला आहे आणि त्यामुळे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत म्हणजे दररोज अभ्यास करणारे शिक्षण घेणारे त्यापेक्षा तुम्ही जास्त अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही सर्व लेक्चर्स अटेंड केले असतील तर तुमचा जो अभ्यास आहे तो एमएच्याही पुढे गेलेला आहे आणि यानुसार तुमचं खूप चांगल्या प्रकारे आकलन झालं असावं असं मला वाटतंय. तर आज आपण सुजाता जातकाकडे जाणार आहोत. नेक्स्ट स्लाइड घ्या. हा, तर हे सुजात वर्णन आहे. इथे बुद्धांचं चित्र आहे आणि एक म्हणजे सुजाता किंवा एक उपासिका बुद्धांना वंदन करत आहे. पुढची स्लाइड. हा, तर सुजाता वर्णना जातक. तर आपण बघितलेलं आहे की पाली साहित्यामध्ये अशा खूप गोष्टी आहे की ज्या सायकोलॉजिकली, त्यानंतर मॉरली, त्यानंतर फिलॉसॉफिकली, त्यानंतर हिस्टॉरिकली आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे एकाच गोष्टीमध्ये अनेक म्हणजे एका गोष्टीमध्ये किंवा एका जातकामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत किंवा दाखवलेल्या आहेत. तर त्या आपण कशा बघायच्या हा याचा मोठा प्रश्न आहे. तर आपण नेहमी एक स्टोरी म्हणून वाचलं किंवा एक कथा म्हणून वाचलं तर एक वेगळा संदर्भ आपल्याला मिळतो. एक सामाजिक दृष्टिकोनातून ही गोष्ट वाचली तर आपल्याला वेगळा संदर्भ मिळतो. आपण एक ऐतिहासिक दृष्टिकोनातून ही गोष्ट वाचली तर आपल्याला वेगळा संदर्भ मिळतो. आपण सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून वाचली तर वेगळा संदर्भ मिळतो. तर या जातकांना अनेक प्रकारचे संदर्भ आहेत. तर या जातकाचा विचार करताना आपल्याला असं दिसते, सामाजिक दृष्टिकोनातून आपण असं बघितलं तर आपल्याला असं वाटते की बुद्ध असं कसं म्हणू शकतात स्त्रियांना की स्त्रिया अशा प्रकारच्या असतात. आणि त्यावर मी जेव्हा एक दोन लोकांशी चर्चा केली तर ते लोक हे समजू शकले नाही की हे जातक नेमकं कशावर आहे किंवा यातून बुद्धांना काय सुचवायचं आहे किंवा पालीचे जे संकलक आहेत किंवा ज्या लोकांनी या कथांची रचना केली त्यांना या कथेमधून काय सुचवायचं आहे हे बऱ्याचदा जो अभ्यासक असतो त्याच्या नजरेतून सुटते, त्याच्या विचारातून सुटते आणि तो एक सामाजिक दृष्टिकोनातून या जातकाचा नेहमी विचार करत असतो. परंतु या जातकामध्ये सामाजिक दृष्टिकोनाबरोबरच दुसरेही जे पदर आहेत, दुसरे त्या ज्या गोष्टी आहेत त्या या जातकामध्ये बघण्यासारख्या आहेत आणि त्यावर आपण विचार करणार आहोत. तर सुरुवातीला गाथा आलेली आहे किंवा एक स्टेटमेंट आहे, नही वन्नेन संपन्नाति इदम सत्ता जेतवने विहरंतो अनाथ पिंडिकस्य सुनिस्य धनंजय सेट्टी धीतरं विशाखाय कनिष्ठ भगिनी सुजातं आरंभं कथेसी. अशा प्रकारची लाईन आहे. तर न ही वन्नेन, न म्हणजे नाही, ही म्हणजे खरंच, वन्नेन म्हणजे वर्ण रंग, म्हणजे न रंगाने संपन्नाती म्हणजे रंगाने संपन्न असलेला किंवा रंगाने संपन्न असणंच एवढं केवळ पुरेसं नाही. अशा प्रकारची सुरुवात असलेली ही कथा इदम सत्ता जेतवने विहरंतो. इदम म्हणजे इदम म्हणजे हे, सत्ता जेतवने विहरंतो तथागत जेतवनामध्ये राहत असताना अनाथ पिंडिकस्य सुनिसं, अनाथ पिंडकाच्या सुनेला, धनंजय सेट्टी धीतरम, धनंजय श्रेष्ठीच्या कन्येला, जिचं नाव विशाखायं म्हणजे विशाखेला, जिचं नाव विशाख आहे तिला, कनिष्ठ भगिनी जी विशाखाय कनिष्ठं भगिनी जी विशाखेची लहान बहीण आहे जिचं नाव सुजाता आहे. सुजातं आरंभं कथेसी म्हणजे सुजातेला अनुलक्षून बुद्धांनी गोष्ट सांगितली. बघा याच्यामध्ये किती गोष्टी सांगितलेल्या आहे की केवळ वर्ण रंग
चांगला असणं एवढंच पुरेसं नाही. तर अशा प्रकारची कथा ही भगवान बुद्धाने अनाथ पिंडकाच्या सुनेला, धनंजय श्रेष्ठीच्या मुलीला, विशाखेच्या लहान बहिणीला अनुलक्षून किंवा तिला उद्देशून ही गोष्ट सांगितली. म्हणजे याच्यातून ती जी सुजाता आहे ती कुणाकुणाशी रिलेट करते, या सर्व गोष्टी एका वाक्यामध्ये रचनाकारांनी संकलित केलेल्या आहेत. पुढची कथा, नेक्स्ट स्लाइड. साकीर महंतेन यसेन अनाथ पिंडकस घरं पुरयमाना पाविसी महाकुलस धिता अहंती मानथद्दा अहोसिंग कोथना कोधना चंडी फरुसा सुसु सुसुस सुर सामिक वत्तानी न करोंती गेहजनं तज्जंती पहरंती चरंती. तर साकीर म्हणजे तिने खरोखरच महंतेन यसेन, महंतेन यसेन म्हणजे मोठ्या गौरवाने, अनाथ पिंडकस घरम, अनाथ पिंडकाच्या घराला, अनाथ पिंडिकाच्या घराला, पुरयमाना प्रेझेंट पार्टिसिपल आहे, पुरयमाना भरून, मग घराला भरून टाकीत, पाविसी म्हणजे प्रवेश केला. तर काय म्हटलेलं आहे की तिचा जेव्हा विवाह झाला तेव्हा तिने अनाथ पिंडकाच्या घराला, म्हणजे ती धनंजय श्रेष्ठीची कन्या असल्यामुळे तिच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती, तिच्या वडिलांकडे भरपूर धनसंपत्ती होती. तर ती सगळी धनसंपत्ती ती आपल्या विवाहाबरोबर घेऊन आली आणि तिने अनाथ पिंडकाच्या घराला अनेक प्रकारच्या संपत्तीने भरून टाकले. आणि त्यामुळे त्या धनसंपत्ती बरोबरच ती महाकुलस धिता अहंती, म्हणजे मी मोठ्या कुळातील मुलगी आहे, अशा प्रकारचा जो अभिमान होता, जो अहंकार होता, ते सुद्धा ती त्या धनसंपत्ती बरोबर आपल्या सोबत घेऊन आली. आणि मानथद्दा अहोसी म्हणजे ती मोठी अभिमानी झाली, गर्विष्ठ झाली, आणि तो ताठा, अभिमान, ताठा तिने आपल्या सोबत ठेवला. आणि त्या ताठ्याने, त्या गर्विष्ठपणाने ती सगळ्यांसोबत वागू लागली, कारण मी खूप संपत्ती आणली, मी श्रीमंत कुळातील मुलगी आहे, अशा प्रकारचा जो भाव होता तो तिच्या मनामध्ये सतत होता. आणि त्या भावनेनेच ती सगळ्या लोकांसोबत व्यवहार करू लागली. आणि त्यामुळे ती या अहंकारामुळे, या संपत्तीमुळे ती कोधना अहोसी, ती क्रोधी झाली, म्हणजे रागीट झाली, चंडी उग्र झाली, आणि फरुसा कठोर बोलणारी झाली, तोंडाळ झाली. तर त्या संपत्तीमुळे तिचं जे मोरल आहे किंवा तिचं चारित्र्य आहे ते हळूहळू बिघडायला लागलं. आणि तशा प्रकारे ती सगळ्यासोबत वर्तन करू लागली. ससुर, सासू सासरे, सामिक वत्तानी, आणि आपल्या पती बरोबर, आता इथे ससू म्हणजे सासू, ससुर म्हणजे सासरे, सामी म्हणजे पती, सामिक म्हणजे पती, वत्तानी न करोंती, यांच्यासोबत ती वागत असताना आपली, वत्तानी म्हणजे आपलं कर्तव्य, ती न करोती म्हणजे कर्तव्य पार पाडत नव्हती. म्हणजे कुणासोबत कशा प्रकारे आपण व्यवहार केला पाहिजे, कशा प्रकारे वागलं पाहिजे, तर अशा प्रकारचे कर्तव्य जे असते व्यक्तीचं, ते कर्तव्य ती हळूहळू विसरत चालली होती. कशामुळे? तर ती आपल्यासोबत धनसंपत्ती घेऊन आल्यामुळे. घरातील लोकांना ती धाक दाखवत असे. गेहजनं तज्जंती, घरातील लोकांना ती त्रास देत असे, धाक दाखवत असे. पहरंती मारत असे, आणि चरंती अशा प्रकारे त्रासदायक प्रकारे ती सर्वांशी वागत असे. तर अशा प्रकारचं तिचं वागणं हे केवळ तिच्या अहंकारामुळे, किंवा मी महान कुळातील धिता आहे, श्रेष्ठ कुळातील, श्रीमंत कुळातील धिता आहे, या कारणाने होत असे. पुढची स्लाइड बघा. आपल्या
अथेक दिवसं सत्ता पंचही भिक्खू सतेही परिउत्तो अनाथ पिंडकस गेहं गंत्वा निसिद्धी. आता काय झालं की भगवान बुद्ध नेहमी चारिकेकरिता जात असताना जेव्हा ते श्रावस्तीला होते तेव्हा एक दिवस भगवंत पंचही भिक्खू सत्तेही परिउत्तो 500 भिक्खूंच्या समूहासह अनाथ पिंडकस गेहं गंत्वा अनाथ पिंडकाच्या घरी जाऊन ते त्यांच्यासाठी अंतरलेल्या आसनावर बसले. महासेठी धम्मो सुनंतो व आणि तिथे बसल्यानंतर महासेठी म्हणजे अर्थात अनाथ पिंडक धम्म सुनंतो व धम्म ऐकत असताना भगवंतं उपनिषदी ते भगवंताच्या बाजूला बसले. तस्मिन क्षणे त्यावेळी सुजाता दास कम्मकारेही सद्दी कलहं करूत. तर काय झालं की भगवंत तिथे बसलेले आहेत, अनाथ पिंडक बसलेला आहे, इतरही लोक बसलेले असतील आणि भगवंत त्या सर्वांना धम्म उपदेश करत आहेत. तेव्हा त्या क्षणी सुजाता आपल्या दास आणि नौकरांना कामगारांना ती जोराजोरात बोलते, त्यांच्यासोबत ओरडते, त्यांच्यावर रागावते. सत्ता पंचही भिक्खू सत्तेही परिउत्तो अनाथ पिंडकस गेहं गंत्वा निसिद्धी. आता आपल्याला इथे दिसतंय की अनाथ पिंडक बुद्धांचं स्वागत करत आहेत, भगवंत बसलेले आहेत, त्याच्या बाजूला सर्व भिक्खू समूह किंवा भिक्खू संघ बसलेला आहे आणि सुजाता जी आहे ती आपल्या दास कम्मकारेही सद्दी कलहं करोती, ती आपल्या सर्व नौकर चाकरांना आपल्या कामगारांना ओरडत आहे. तर अशा प्रकारचं चित्र तिथे निर्माण झालं. पुढची स्लाइड. हा, सत्ता धम्मं ठपेत्वा. तर अशा प्रकारे ती ओरडत असताना हा जो आवाज आहे तो भगवंतापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर भगवंतांनी धम्म कथं ठपेत्वा धम्म उपदेश करायचं थांबवून किंग सद्दो एसोती इति आह, हा कुणाचा आवाज आहे असे विचारले. किंग म्हणजे कुणाचा, सद्दो म्हणजे आवाज, एसो म्हणजे हा, इति म्हणजे असे, आह म्हणजे म्हटले, हा आवाज कुणाचा आहे असे भगवंत म्हटले. एसा भन्ते कुल सुन्ना अगारवा. तर मग त्यांनी सांगितलं की भन्ते एसा म्हणजे ही, कुल सुन्ना तर ही कोण आहे की भन्ते आमच्या घरातील कुलवधू आहे. कुलसुना म्हणजे काय, कुलवधू, सुसंस्कृत कुटुंबातील सून. तर तिला म्हटलेलं आहे कुलसुन्ना. पण ती कशी आहे, अगारवा म्हणजे गौरव करणारी नाही. ती कशी आहे, निरादर करणारी आहे, आदर न करणारी आहे. नेवसा नेव सा नेव असा, नेव म्हणजे नाही, असा म्हणजे तिला. ससू हा ससुर सामिकं वतंती अथी म्हणजे तिला सासू सासरे आणि पती यांच्याबद्दल काहीही कर्तव्य नाही, कुठलाही कर्तव्य भाव नाही. असद्दा अपसन्ना अहोरतं कलहं कुरुमाना विचरती ती. तर ती कशी आहे, असद्दा अश्रद्धावान आहे, म्हणजे तिच्या मनामध्ये कुणाबद्दलही श्रद्धा नाही, ती श्रद्धाही नाही, अश्रद्धावान आहे. अपसन्ना ती अप्रसन्न आहे, कुणाबद्दलही तिच्या मनामध्ये आपुलकी नाही. अहोरतं म्हणजे रात्रंदिवस, अहोरतं रात्रंदिवस. कलहं कुरुमाना, कलहं म्हणजे विवाद भांडण वाद, कुरुमाना करत विचारती ती. तर ती राहत असते किंवा फिरत असते, भांडत असते, म्हणजे तिचं जीवनच असं आहे की जो दिसेल त्याच्याशी वादविवाद करा, कलह करा आणि अशा प्रकारे जे अपशब्द असणारे शब्द आहेत ते बोला आणि जीवन जगा, अशा प्रकारे तिचं जीवन चाललेलं आहे. अशा प्रकारे भगवंता पुढे त्या लोकांनी सांगितल्यानंतर ते नाही नंग पक्को सथाती. तर हे ऐकल्यानंतर भगवंत असे म्हणाले, ते नाही तर मग तंग म्हणजे तिला, नंग किंवा तंग हा शब्द काय एकच आहे, नंग तंग प्रोनाउन्स आहे. पक्को सताती, पक्कोस म्हणजे बोलवणे, तर मग तिला तुम्ही बोलवा. अशा प्रकारे भगवंतांनी
जे लोक बुद्धांना सांगत होते तिचं वर्तन कसं आहे, तर बुद्ध म्हटले की तिला बोलवा, सा आगंतवा वंदित्वा एक मंतंग 88. पण अशा प्रकारचं तिचं वर्तन असूनही जेव्हा ती बुद्धा पुढे येते तेव्हा ती आल्यानंतर आगंतवा म्हणजे येऊन, पास्ट पार्टिसिपल आहे, वंदित्वा तथागतांना वंदन करून, हे पण ऍब्सोल्युटिव्ह आहे, दोन्ही ऍब्सोल्युटिव्ह आहे, एक मंतंग 88, एका बाजूला उभी राहिली. म्हणजे बघा तिचं अशा प्रकारचं वर्तन असूनही, अशा प्रकारची मानसिक स्थिती असूनही जेव्हा ती बुद्धाजवळ येते तेव्हा मात्र ती एकदम पोलाइटली आणि एकदम कुलवधूला अनुरूप अशा प्रकारचं वर्तन ती इथे करते. नेक्स्ट स्लाइड. अथ नंग सत्ता, अथ म्हणजे तेव्हा, नंग म्हणजे तिला आणि सत्ता म्हणजे बुद्ध. अथ नंग सत्ता, बुद्ध तेव्हा तिला, भगवंत तेव्हा तिला म्हणाले, काय म्हटले, सती मा सुजाते. काय म्हटले, सती मा सुजाते. हा शब्द कसा आहे, सत्त इमा सुजाते. त्याचा विग्रह केला की काय होते, सत्त म्हणजे 7, इमा म्हणजे हे 7, सुजाते पुरीसस्स भरिया, म्हणजे सुजाते पुरुषाच्या या 7 प्रकारच्या, भरिया म्हणजे पत्नी, वाईफ असतात. म्हणजे सुजाते पुरीसस्स म्हणजे मनुष्याच्या, पुरुषाच्या, इमे सत्ता भरिया, या 7 प्रकारच्या पत्नी असतात. आता इथे या 7 प्रकारच्या पत्नी म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इथे स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा दोष दिलेला नाही, पण एक सायकोलॉजिकल विचार किंवा एक मानसिकता किंवा एक स्वभाव वर्णन केलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो. तर इथे स्त्रियाही 7 प्रकारच्या स्वभावाच्या असतात अशा प्रकारे सांगितलेलं आहे. पण त्यासाठी आता इथे काय केलेलं आहे की या स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्यामुळे स्त्रिया अशा असतात असं नाहीये. तर प्रत्येक याच्यामध्ये मनुष्य पण असू शकतो, पण ही जी गोष्ट आहे ही स्त्रीला उद्देश नसल्यामुळे इथे स्त्रीला घेऊन स्वभाव सांगितलेला आहे. तर 7 प्रकारच्या स्वभावाच्या स्त्रिया असतात. पण आता त्याचा कशाशी जोडलेला आहे की पत्नीशी जोडलेला आहे. म्हणजे पत्नीचा स्वभाव हा 7 प्रकारचा असू शकतो. तर तो इथे सांगितलेला आहे, तासं त्वं कतरा ती पुच्छी, त्यापैकी तू कोणती आहेस, म्हणजे तू कोणत्या प्रकारच्या स्वभावाशी आहेस, तुझा कुठल्या प्रकारचा स्वभाव आहे किंवा तुला कुठल्या प्रकारच्या स्वभावाने जीवन जगायला आवडेल, अशा प्रकारे बुद्धाने प्रश्न विचारला. म्हणजे आता ती जे काही करत आहे त्याबद्दल बुद्ध काही न बोलता बुद्धाने काय केलं की तिला एक वेगळ्या प्रकारचे जे स्वभाव आहे, आताच्या स्वभावापेक्षाही वेगळ्या प्रकारचे तिचे म्हणजे स्त्रियांचे किंवा मानवाचे जे स्वभाव आहे ते सांगितले. आणि त्यामध्ये तिला विचारलं की तुला कुठल्या स्वभावाने जीवन जगणं आवडेल. तर हे सांगत असताना बुद्धांनी त्या स्वभावाचे परिणाम पण सांगितले. आणि ते परिणाम सांगितल्यानंतर तिला विचारलं की तुझा आताचा जो स्वभाव आहे तो ठीक आहे, पण तुला यापुढे तुला कुठल्या स्वभावाने जीवन जगणं आवडेल, अशा प्रकारे बुद्धाने तिला विचारलं. तर तर ती गोंधळते आणि ती म्हणते नाहं संकितेन कतिस्स अत्थं आजानामी. म्हणते नाहं म्हणजे न अहं, नाही मी, संकितेन म्हणजे संक्षिप्तपणे, थोडक्यात, कतिस्स म्हणजे सांगितलेला, कथ कथित कथइस, कथित कथितस्स, कथित तस्स. कथित म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे, सांगितलेला, तस्स म्हणजे त्याचा, इथे अचा लोप झालेला आहे, अत्थं जानामी, न अत्थं जानामी म्हणजे म्हणते भगवंत आपण संक्षिप्तपणे थोडक्यात जे काही सांगितलेलं आहे त्याचा अर्थ मला समजला नाही, ते मी काही जाणत नाही. आणि त्यामुळे विस्तारेण मे कथिताती, आपण काय करा, मला विस्तारपूर्वक सांगा आणि मग मी समजेन की मी कुठल्या प्रकारची किंवा कुठल्या प्रकारच्या स्वभावाची स्त्री आहे.
विथार विथारेन विस्ताराने, मे म्हणजे मला, प्रोनाउन्स आहे, कथेता इति मला सांगा. तथा ते नाही ओहित सोता सुनोही ती वत्वा इमा गाथा आभासी. तर मग काय म्हटलं, मग काय झालं की भगवंत म्हणतात, सत्ता, सत्ता म्हणजे शास्ता, गुरु, भगवंत, ते नाही तर मग ओहित स्वतः म्हणजे लक्ष देऊन ऐक, ओहित म्हणजे इकडे लक्ष दे, आणि स्वतः ऐक, सुनोही ऐक, इकडे लक्ष देऊन ऐक, असे म्हणून, वत्वा म्हणजे असे म्हणून किंवा असे म्हणाले, आणि इमा गाथा आभासी, भगवंतांनी या गाथा म्हटल्या. म्हणजे सर्व उपदेश भगवान बुद्धाने तिला गाथेमध्ये सांगितला. जे 7 प्रकारचे स्वभाव आहे ते सगळे काय सांगितले, गाथेमध्ये सांगितले. तर पदुठ्ठ चित्ता, अहितानुकंपी, अयेसु रता, अतिमयेती पतिं, धनेन कित्तस्स वधाय उसुक्का, या एव रूपा पुरिसस्स भरिया, वधकाच भरियाच सा पौच्यती. तर भगवंत गाथेमध्ये तिला सांगतात, काय सांगतात, पदुठ्ठ चित्ता, जिचे मन दूषित आहे. पदुठ्ठ, दुठ्ठ म्हणजे वाईट, आणि प हा उपसर्ग लागला, त्यामुळे काय झाला, वाईट मन असलेली, चित्त म्हणजे मन, पदुठ्ठ चित्ता, जिचे मन वाईट आहे किंवा वाईट मन, वाईट चित्त असलेली, म्हणजे वाईट विचार करणारी. अहितानुकंपी म्हणजे जी अहित करणारी आहे, दुसऱ्याचं चांगलं करत नाही पण वाईट मात्र करत असते, तशा प्रकारे अहितानुकंपी, दुसऱ्याचं हित न करणारी. अयेसु रता, इतर पुरुषांमध्ये आसक्त, इतर गोष्टींमध्ये, इतर पुरुषांमध्ये आसक्त. अतिमयेती पती, आपल्या पतीचा तिरस्कार करते. अतिमयेती, मयेती म्हणजे मानणे, अति लागल्यामुळे, अति हा उपसर्ग लागल्यामुळे तो शब्द विरुद्धार्थी झाला. तर अतिमयेती म्हणजे, मयेती म्हणजे मानणे, पण अति लागल्यामुळे मानत नाही, मानत नाही म्हणजे काय, तिरस्कार करते. अतिमयेती तिरस्कार करते. तर अतिमयेती पतीचा तिरस्कार करते, अतिमयेती पती, पतीचा तिरस्कार करते. धनेन कितस वधाय उत्सुका, म्हणजे जी पतीच्या धनाने किंवा संपत्तीने त्याचा वध करण्याची व करण्यासाठी उत्सुक असते. म्हणजे जी पतीच्या धनाने पतीचा वध करण्यासाठी उत्सुक असते. धनेन म्हणजे धनाने, कितस वधाय उत्सुका, उत्सुका म्हणजे उत्सुक असते. एव रूपा पुरुषस्स भरिया, अशा प्रकारच्या, एव रूपा अशा प्रकारच्या, पुरुषस्स म्हणजे पुरुषाची, भरिया म्हणजे पत्नी, वधकाच भरिया म्हणजे अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला वध करणारी पत्नी, वधकाच भरियाती, वध करणारी पत्नी, सा पौच्यती असे म्हणतात. तर काय सांगितलेलं आहे, भगवान बुद्धांनी पहिल्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की पहिल्या प्रकारची पत्नी कशी असते, कुठल्या स्वभावाची असते, तर जी मनाने दूषित असते, दुसऱ्यांचं अहित करणारी असते, जी इतर पुरुषांमध्ये आसक्त असते आणि आपल्या पतीचा तिरस्कार करणारी असते, जी पतीच्या संपत्तीने त्याचा वध करण्यासाठी उत्सुक असते. तर अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला वध करणारी पत्नी असे म्हटले जाते. तर अशा प्रकारच्या स्वभावाची ही पत्नी आहे किंवा भरी आहे, अशा प्रकारचा व्यक्तीचा स्वभाव असतो, हे यातून सांगितलेलं आहे. यंग इत्तिया विंदंती सामिको धनं सिप्पं वनिज्जंच कसिंग अधिष्ठं अत्तंपि तस्स अपहातुमिच्छति एव रूपा पुरुषस्स भरिया चोरीच भरिया च सा पौच्यती. तर काय म्हटलेलं आहे, यंग इत्थिया म्हणजे ज्या स्त्रीचा, सामिको धनं विंदती पती धन कमावतो, यंग इत्तिया म्हणजे ज्या स्त्रीचा,
सामिको म्हणजे पती, धनंग म्हणजे धन, विंदती म्हणजे कमावतो. ज्या स्त्रीचा पती धन कमावतो. त्यानंतर सिप्पंग वाणिज्यांच कसिंग अधिठ्ठम. मग सिप्पंग म्हणजे कला, वाणिज्यांच म्हणजे व्यापार, कसिंग म्हणजे शेती, उपठ्ठतंग म्हणजे करून. म्हणजे ज्या स्त्रीचा पती कला, व्यापार, शेती करून धन कमावतो, अपंपी तस्स अपहातुम इच्छती, आणि ती स्त्री त्या धनातील अगदी थोडे सुद्धा स्वतःसाठी घेण्याची इच्छा ठेवते. म्हणजे अनधिकृतपणे त्या पतीची संपत्ती घेते, म्हणजे त्याच्या माहितीशिवाय ती घेते. तर काय म्हटलेलं आहे, पती सगळ्या प्रकारची संपत्ती कमावतो, आणि अपंपी म्हणजे अल्प सुद्धा, तसं म्हणजे त्याची अपहातुम इच्छती, त्याच्या संपत्तीचा अपहार करण्याची किंवा घेण्याची इच्छा ठेवणारी पत्नी. एव रूपा पुरुषस्य भर्या, अशा प्रकारच्या पुरुषाची पत्नी चोरीच्या भर्या, म्हणजे ती कशी आहे, चोरी करणारी पत्नी. सा पौच्यती, असे तिला म्हटले जाते. तर दुसऱ्या प्रकारची पत्नी कशी आहे, की जेव्हा तिचा पती सगळ्या प्रकारची संपत्ती कमावून आणतो, परंतु ती पतीला न सांगता त्याचे पैसे, म्हणजे त्याने कमावलेले पैसे ती खर्च करते. म्हणजे इथे न सांगता खर्च करते. तर अशा प्रकारच्या स्वभावाची पत्नी ही चोरी करणारी पत्नी किंवा अशा प्रकारच्या विचाराची पत्नी असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, अकम्म कामा अलसा महग्घा फरुसाच चंडी च दुरुत्तवादिनी उठाय काणे अभिभूयं वत्तती या एव रूपा पुरुषस्य भरिया अय्याच भरियाती साच पौच्यती. तर काय म्हटलेलं आहे इथे, अकम्म काम, जी स्त्री काम करण्याची इच्छा नसलेली, अकम्म कामा, काम करण्याची इच्छा न करणारी, म्हणजे जिला आपण दुसऱ्या शब्दामध्ये आळशी असं म्हणू शकतो. तर अकम्म कामा, काम करण्याची इच्छा नसणारी, अलसा आळशी, महगसा म्हणजे फार खाणारी, महगसा फार खाणारी, फरुसा कठोर, चंडी उग्र स्वभावाची किंवा रागीट स्वभावाची, दुरुत्तवादिनी कठोर बोलणारी, दुरुत्त म्हणजे कठोर, वादिनी म्हणजे बोलणारी, कठोर बोलणारी, उठायकानं अभिभूय वतती, जी आपल्या कष्ट करून उभे राहणाऱ्या उद्योगी पतीवर हुकूम गाजवते. उठायके, उठाय आयके, उठाय म्हणजे प्रयत्न करणारा, आयके म्हणजे पती, त्याच्यावर अभिभूय वतती, हुकूम गाजवते, अधिकार गाजवते. म्हणजे जो तिचा पती कष्ट करून पैसे कमवतो त्या पतीवरच ती अधिकार गाजवते. अशा स्वभावाची किंवा असा स्वभाव असलेली जी पत्नी आहे, अय्या भरिया ती सा, अय्याच भरिया ती च सा पौच्यते. तर अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला अय्या म्हणजे मालकीन, अय्या म्हणजे काय, स्वामिनी, मालकीन, मालकीनी सारखी पत्नी असे म्हणतात. म्हणजे जी हुकूम गाजवते पुरुषावर तिला मालकीनी सारखी पत्नी असे म्हणतात, किंवा अशा स्वभावाची असणारी पत्नी असे म्हणतात. त्या 3 प्रकारचे स्वभाव असणाऱ्या स्त्रिया इथे सांगितलेल्या आहेत. आता आपण चौथ्या प्रकारचा स्वभाव असलेली स्त्री बघूया. या संपदा होती हितानुकंपी माता व पुत्तं अनुरक्षते पतिं ततो धनं संबत्त मस्स रक्षन्ति या एव रूपा पुरुषस्य भरिया माता च भरियाती च सा पौच्यती. तर इथे म्हटलेलं या संपदा होती, या म्हणजे जी, संपदा म्हणजे सर्वदा, होती म्हणजे असते, हितानुकंपी
म्हणजे जी स्त्री सर्वदा हिताची इच्छा करणारी असते, जी स्त्री नेहमी आपल्या पतीच्या हिताची इच्छा करणारी असते. माता व पुत्तम अनुरक्षते पती, ती काय करते, जशी आई आपल्या मुलाचे रक्षण करते तसेच ती आपल्या पतीचे रक्षण करते. माताव म्हणजे आई प्रमाणे, पुत्तम म्हणजे मुलाचे, म्हणजे मुलाचे आई जसे रक्षण करते त्याप्रमाणे पती अनुरक्षते, ती पतीचे रक्षण करते. ततो धनं संबत्त मत्स्य रक्षती, तसेच ती आपल्या तसेच ती मिळकतीचे किंवा मिळवलेल्या धनाचे रक्षण करते, मिळवलेले धन जपून ठेवते, तसेच ती मिळवलेले धन जपून ठेवते. या एव रूपा पुरुषस्य भरिया, अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला माताच भरियातीच सा पौचती, त्या पुरुषाची आई समान पत्नी असे म्हटले आहे. तर अशा प्रकारच्या स्वभावाची जी स्त्री असते ती त्या पुरुषाची समान पत्नी, म्हणजे ती पत्नी जरी असली तरी त्या पुरुषाची आई सारखी काळजी घेणारी आहे असं म्हटलं जाते. यथापि जेठा भगिनी कनिष्ठा सगारवा होती सकम्मी साधिके, हिरी मना भत्तु वसानुवत्तिनी, या एव रूपा पुरुषस्य भरिया भगिनी च भरिया ती च सा पौचती. यथापि म्हणजे ज्याप्रमाणे किंवा जशी, जेठा भगिनी मोठी बहीण, जेठा भगिनी मोठी बहीण, कनिष्ठा लहान बहिणी बरोबर सगारवा होती, जशी मोठी बहीण लहान बहिणी सोबत गौरवाने किंवा आदराने वागते आणि सन्मानाने वागते. सक्कम्मी साधिके, सन्मानाने वागते. ज्याप्रमाणे किंवा जशी मोठी बहीण आपल्या लहान बहिणीशी आदराने आणि सन्मानाने वागते. हिरिमा भत्तू वत्तानुवत्ती, तशी जी स्त्री आपल्या पतीच्या घरी लज्जाशील, नम्र आणि पतीच्या इच्छेनुसार वागणारी असते. तसेच काय असते, हिरिमणा, हिरिमणा म्हणजे लज्जाशील, भत्तू म्हणजे पतीच्या घरी, वत्सानुवत्ती म्हणजे नम्रपणे आणि पतीच्या इच्छेनुसार वागणारी असते. एव रूपा पुरुषस्य भरिया, अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला भगिनीच भरियाती च सा पौचती, पत्नीला बहिणीसारखी म्हणजे आदरयुक्त वागणारी पत्नी असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या पत्नीला बहिणीसारखी आदरयुक्त आहे असे म्हणतात किंवा दोन्ही म्हणतात. तर अशा प्रकारच्या स्वभावाची सुद्धा स्त्री असते. याची ध दिस्वानं पती पमोदती सखीं सगार सखा सखारंग चिरस्स मागतं कोलेयका शीलवती पतिव्रता, या एव रूपा पुरुषस्य भरिया सखी च भरियाती च सा पौचती. तर इथे सांगितलेलं याची ध, या च ईध म्हणजे ज्या स्त्रीला पती दिसवान, ज्या स्त्रीला पती दिसल्यानंतर पमोदती म्हणजे जी स्त्री पतीला पाहून किंवा पती दिसला असता ती आनंदित होते. पमोदती म्हणजे आनंदित होते. याच इध म्हणजे जी स्त्री इथे दिस्वानं पती, पतीला पाहून पमोदती आनंदित होते. जसे सखीं सखारंग व चिरस्स मागतं, जशी एखादी सखी खूप दिवसानंतर आपल्या सखीला भेटल्यावर आनंदित होते. सखी म्हणजे सखी, सखारंग म्हणजे सखीला बघितल्यानंतर, चिरस्स म्हणजे दीर्घ काळानंतर, आगतं आल्यानंतर, दीर्घ काळानंतर एक सखी दुसऱ्या सखीला भेटल्यावर किंवा ती आल्यानंतर जशी आनंदित होते त्याप्रमाणे कोलेयका शीलवती पतिव्रता, ती सदाचारिणी
शीलवती म्हणजे सदाचारिणी. त्यानंतर पतिव्रता म्हणजे पतिव्रता. त्यानंतर कोलेयका म्हणजे कुलीन किंवा उच्च दर्जाच्या कुटुंबातून आलेली सदाचारिणी. तर ती कोलेयका म्हणजे सदाचारिणी, शीलवती म्हणजे शीलवान आणि पतिव्रता म्हणजे पतिव्रता असते. तर अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला सखी आणि पत्नी असे दोन्ही म्हणतात. तर अशा प्रकारच्या स्वभावाची जी स्त्री असते ती त्या पुरुषाच्या सखी सारखी असते, मैत्रिणी सारखी असते, किंवा म्हणजे एक सखी जशी दुसऱ्या सखीला भेटते तशा सारखी असते आणि ती पत्नीही असते. तर अशा प्रकारच्या स्वभावाची सुद्धा स्त्री असते. त्यानंतर अकुद्ध संता, वधदंड तज्जिता, अदुठ्ठ चित्ता, पतिनो तितिखती, अकोदना भत्तु वसानुवत्तिनी, या एव रूपा पुरिसस्स भरिया, दासी च भरियाती च सा पौचती. तर जी स्त्री, काय म्हटलेलं आहे, अकुद्ध संता म्हणजे जी स्त्री, अकुद्ध संता म्हणजे जी स्त्री राग न धरणारी असते. अकुध, कुध म्हणजे क्रोधित होणे. तर अकुध म्हणजे क्रोधित न होणारी, संता म्हणजे शांत, राग न धरणारी, संता शांत. वद दंड तजिता म्हणजे मारहाण किंवा शिक्षेची भीती असलेली. वध म्हणजे मारहाण, दंड म्हणजे शिक्षा आणि तज्जिता म्हणजे भीती असलेली. तर मारहाण किंवा शिक्षेची भीती असलेली. अदुठ्ठ चित्ता म्हणजे द्वेष न बाळगणारी. त्यानंतर पतिनो तितिखती पतीचे सहन करणारी. अकोधना जी क्रोधरहित असून भत्तू वसानुत्तिनी म्हणजे पतीच्या अधीन राहून वागते. तर या एव रूपा पुरिसस्स भरिया अशा प्रकारच्या पुरुषाच्या पत्नीला दासीच भरियाती दासी समान पत्नी म्हणून ओळखले जाते. आता असा प्रश्न पडतो आजच्या काळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये, सध्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची वागणारी स्त्री म्हणजे आपल्यावर कितीही म्हणजे पतीने त्रास दिला किंवा कितीही अन्याय अत्याचार केले तरी ती निमूट सहन करणारी. आणि हे आताच्या काळामध्ये कसं शक्य आहे? तर अशा प्रकारे किंवा बुद्धाने एक प्रकारे इथे स्त्रियांना एकदम काय म्हणजे केलेलं आहे की काही पतीने केलं तरी तुम्ही सहन करा. अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारचा इथे संदेश असा लोकांना वाटू शकतो की बुद्धाने सुद्धा स्त्रियांना इथे कमी दाखवलेला आहे किंवा त्यांना पतीने कशाही प्रकारे वागवलं तरी त्यांनी सहन केलं पाहिजे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर असं आपल्याला वाटू शकते, परंतु अशा प्रकारची इथे ही गोष्ट नाही. हा एक प्रकारचा स्वभाव सांगितलेला आहे की म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये काही परिस्थिती आली तरी ती परिस्थिती अशा प्रकारच्या स्वभावाची स्त्री काय करून जाते, पार करून जाते. आणि कोणत्याही प्रकारचं जी गोष्ट आहे ती न वाढवता किंवा त्याचा इश्यू न करता ते एक एकदम उत्तम कौशल्याने सांभाळून त्या परिस्थितीच्या ते पुढे जाणारी आहे. तर अशा प्रकारचा हा स्वभाव या स्त्रीबद्दल सांगितलेला आहे. परंतु आपण जर आधुनिक काळामध्ये अशा प्रकारचा विचार केला तर हा जो नियम आहे, जो सामाजिक कार्यकर्ता दुसऱ्या प्रकारे विचार करणारे लोक आहेत त्यांना हा विचार अजिबातच पटणारा नाहीये असं आपल्याला इथे दिसतंय. पुढची स्लाइड. इमाको सुजाते पुरिसस्स सत्त भरिया. तर सुजाते पुरुषाच्या या 7 प्रकारच्या पत्नी असतात. तासू वधक समा म्हणजे त्यापैकी वधकासारखी म्हणजे मारक स्वभावाची. चोरी समा म्हणजे चोरासारखी त्या स्वभावाची. त्यानंतर अय्य समाती म्हणजे स्वामिनी सारखी
हुकुमशहा सारखी, त्यानंतर इमातिसो निरिये निबत्तती. तर अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या स्वभावामुळे त्यांची दुर्गती होते असं बुद्ध म्हणतात, किंवा मृत्यूनंतर त्या नरकात जन्म घेतात, किंवा अशा प्रकारच्या स्त्रिया काय म्हणतात की जशाच तसं वागून आपली हानी करून घेतात आणि त्या म्हणजे दुःखाकडे जातात, दुःख प्राप्त करतात. म्हणजे इथे त्यांना जरी असं वाटलं की आपण खूप चांगल्या प्रकारे जशाच तसे वागतो, परंतु अशा स्वभावामुळे त्यांना चांगल्या प्रकारची गोष्ट न प्राप्त होता त्या दुःखाकडेच जातात असं बुद्ध म्हणतात. तर उरलेल्या 4 प्रकारच्या पत्नी, इतरा चतस्सो, इतर 4 प्रकारच्या पत्नी, निम्मानरती देवलोके, म्हणजे निम्मानरती नावाच्या देवलोकामध्ये सद्गती प्राप्त करतात, जन्म घेतात. तर त्यांच्या स्वभावामुळे ते आलेली परिस्थिती पार करून पैल तीरावर जातात आणि या 3 प्रकारच्या स्त्रिया त्या परिस्थितीमध्ये गुंततात. म्हणजे जसं पक्षी दाणे खात आहे आणि किंवा एखाद्या शिकाऱ्याने जाळं टाकलेलं आहे आणि ते जाळं कसं पार करायचं आहे ते त्या पक्ष्यांना माहित नाही, आणि तिथे ते जर दाणे टाकलेले असेल, खाद्य टाकलेलं असेल आणि ते पक्षी त्या जाळ्यावर टाकलेल्या किंवा जिथे जाळं टाकलेलं आहे तिथे जर खाद्य टाकलं तर ते जाळं न ओळखता त्याला पार करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती नसताना किंवा उपाय कौशल्य नसताना तिथे जर ते खाद्य खाण्यासाठी गेले, दाणे खाण्यासाठी गेले तर त्या जाळ्यामध्ये अडकून स्वतःचाच नाश करून घेतात, त्यातून त्या बाहेर पडत नाहीत. तर अशा प्रकारच्या स्वभाव असलेल्या स्त्रिया जर त्यांच्या पुढे काही आलं तरी त्यातून बाहेर पडण्याचं उपाय कौशल्य किंवा बाहेर पडण्याचं ज्ञान त्यांना नसून त्या अकुशलतेच्या जाळ्यामध्ये त्या फसतात आणि तिथेच स्वतःची हानी करून घेतात. परंतु ह्या पुढच्या ज्या प्रकारच्या स्त्रिया आहेत त्या आपल्या स्वभावाने आलेली परिस्थिती पार करून जातात आणि यशस्वी होतात. अशा प्रकारचा स्वभाव आपल्याला इथे दिसतो. हा, याची द भरिया वधका उत्तिनी चोरी ती अय्याती च या पौच्यती दुशील रूपा फरुसा अनादरा कायस भेदा निरयं वज्जंती ता. तर त्या ज्या स्त्री आहेत की जी वधकासारखी आहे, चोर म्हणजे चोरासारखी आहे, अहंकारी आहे आणि म्हणून ओळखली जाते, अशा प्रकारच्या स्त्रिया दुचरित्र, कठोरवाणी, अनादर करणाऱ्या असतात. शरीराचा नाश झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकारच्या स्त्रिया दुर्गतीला प्राप्त होतात. पण ज्या स्त्रिया याची ध माता भगिनी सखी च दासीती भरियाती च या पौचती शिले थिट्टता चिरत समुता कायस भेदा सुगती वज्जंती ता ती. तर ज्या स्त्रिया याची ध म्हणजे या च ई ध म्हणजे ज्या स्त्री माता, त्यानंतर भगिनी, सखी आणि दासी म्हणून ओळखल्या जातात किंवा अशा प्रकारचा स्वभाव ते धारण करून किंवा अशा प्रकारच्या स्वभावाच्या स्त्रिया त्या सदाचारात स्थिर असतात, दीर्घकाळ संयम राखणाऱ्या असतात आणि त्यामुळे आलेल्या परिस्थितीला सामना करून पुढे जाणाऱ्या असल्यामुळे शरीराचा नाश झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्या सुगती प्राप्त करतात, चांगल्या गतीला त्या जातात. पुढची स्लाइड. कायस भेदा निर्यंग वज्जंती कायस भेदा सुगती वज्जंती. तर आपल्या आचरणानुसार, आपल्या स्वभावानुसार आपण जे काया, वाचा आणि मन यानुसार जे काही कर्म करतो, आपला स्वभाव बनवतो, त्यानुसार आपल्याला सद्गती किंवा दुर्गती मिळते. म्हणजे जशी आपली कर्म असेल त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळते. तर इथे बुद्धाने या स्वभावानुसार कर्म आणि फळ आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्यांना हे समजते ते यातून पुढे जातात आणि ज्यांना समजत नाही ते तिथेच अडकून पडतात आणि दुःख सहन करतात.
पुढची स्लाइड. एवं सत्तरी इमा सत्त भरिया देसेंतेव सुजाता सोतापती फले पतिठाई. एवं अशा प्रकारे सत्तरी इमा सत्ता भरिया देसेंतो म्हणजे अशा प्रकारच्या 7 प्रकारच्या स्त्रियांचं वर्णन करत असताना, त्याबद्दल उपदेश देत असताना सुजाता श्रोतापती फळामध्ये प्रतिष्ठित झाली, म्हणजे तिला श्रोतापती फळ प्राप्त झालं. सुजाते त्वं इमासं सत्तन्नं भरियानं कतराती. सुजाते, या 7 पत्नीपैकी तू कोणत्या प्रकारची आहेस? उत्ते असे म्हटल्यावर दासी समाहंग म्हणते मी कशी आहे? दासी सारखी आहे, म्हणजे दासीच्या स्वभावाची मी पत्नी होईल असे म्हणून तथागतं वंदित्वा क्षमापेसी. तिने तथागतांना क्षमा मागून वंदन केलं, म्हणजे वंदन करून तथागतांना क्षमा मागितली की म्हणते मी हा जो काही स्वभाव धारण केला होता तो केवळ आणि केवळ उच्च कुळातील असल्यामुळे, अहंकारामुळे मी अशा प्रकारे जीवन जगत होते. आणि ज्या क्षणी मी अहंकार टाकून दिला त्या क्षणी मला हे कळून चुकलं की आपण जर नम्र असू, आपण जर चांगल्या प्रकारे जीवन जगणारे असू तर आपल्याला खरंच श्रेष्ठ फळाची प्राप्ती होते. आणि त्यामुळे मी आता यापुढे या स्वभावाने जीवन जगणार, अशा प्रकारे सुजातेने तथागतांना सांगितलं. आणि तो स्वभाव तिने बदलल्याबरोबर, आपला स्वभाव बदलल्याबरोबर तिला लगेच श्रोतापती फळ प्राप्त झालं. म्हणजे बघा, जी आपली कृती आहे ती काया वाचा मन जसं आपलं बदलतं त्यानुसार आपल्याला लगेच चांगले आणि वाईट विपाक कसे प्राप्त होतात हेही आपल्याला या कथेमधून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी ज्यावेळी या 7 प्रकारच्या पत्नीचे वर्णन केले त्याच वेळी सुजाता श्रोतापती फळात प्रतिष्ठित झाली, श्रोतापती अवस्थेला प्राप्त झाली. इति सत्ता सुजातं घरसुनं एको वादेनेव दमेत्वा कत भत्त किच्चानो जेतवनं गंत्वा भिक्खू संगं वत्ते दस्सिते गंधकुटिं पाविसी. धम्म सभा यंपी खो भिक्खू सत्तू गुणकतं समुठ्ठा पेंसु आउसो एको वादेनेव सत्ता सुजातं घर सुनं दमेत्वा सोतापती फले पतिठापेसी. तर इथे काय म्हटलेलं आहे की सत्ता सुजातं म्हणजे भगवंतांनी सुजातेला, जी कुलवधू होती, तिला एकाच उपदेशामध्ये काय केलं? शिस्तीत आणलं, शांत केलं. एको वादेनेव, एक ओवादेनेव म्हणजे एकाच उपदेशामध्ये दमेत्वा तिचं दमन करून, शांत करून, कत भट्ट किच्चो म्हणजे भोजन कार्य संपवून उपदेश दिल्यानंतर कत भट्ट किच्चो नंतर भगवंताने सुजातेच्या घरी भोजन केलं आणि जेतवनं गंत्वा जेतवनात जाऊन भिक्खू संघेन वत्ते जेतवनात जाऊन भिक्खू संघाला उपदेश केला. दसी ते गंधकुटीं पाविसी आणि त्यानंतर ते गंधकुटीमध्ये शिरले, गंधकुटीमध्ये गेले, म्हणजे ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. धम्म सभायंपी खो भिक्खू, त्यानंतर भिक्खू धम्म सभेमध्ये सत्त गुणं समुठ्ठापेसु, त्यानंतर जेव्हा भिक्खू एकत्र जमले तेव्हा भगवंताच्या गुणांच्या कथा किंवा भगवंताचे जे गुण आहे त्या गुणांचं वर्णन भिक्खू करत होते. तेव्हा आऊसो एको वादेनेव सत्ता सुजातं घर सुनं दमा पेत्वा सोतापती फले पतिठापेसी. तेव्हा ते एकत्र जमलेले भिक्खू म्हणत होते, आयुष्यमानांनो, तथागतांनी एकाच उपदेशात जी कुलीन किंवा कुलवधू आहे अशा सुजातेला तिचं दमन करून तिला श्रोतापती फळ प्राप्त करून दिलं. तशा प्रकारे एकत्र जमलेले भिक्खू बुद्धांचे गुण एक दुसऱ्यांना सांगत होते. तेव्हा पुढची स्लाइड. सत्ता आगंतवा, तथागताने तिथे येऊन
कायनुत्त भिक्खवे इतरही, भिक्खूंनो आता तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी इथे एकत्र जमून करत आहात? भिक्खूंनो इतरही, आता संन्यासींना एकत्र जमून, कथाय कोणत्या प्रकारच्या गोष्टी करतायत? उचित अशा प्रकारे विचारून, इमाय नामाती अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करत आहोत असे म्हणून न असे म्हटल्यानंतर बुद्ध म्हणाले, न भिक्खावे इदानेव, भिक्षूंनो आताच नाही तर पुब्बेपी मया सुजाता एको वादेनेव दमित्वा, आताच नाही तर पूर्वजन्मामध्ये सुद्धा मी सुजातेचे अशा प्रकारे दमन केले होते असे म्हणून अतीत कथा सांगितली. तर आता इथे ही पचुपन्न कथा संपली. तर आपल्याला माहित आहे की जातक कथा ह्या काय एका फॉर्मॅट मध्ये आहे, एका ढाच्यामध्ये आहे, एक प्रकारच्या शिस्तीमध्ये आहे. तर हा जो ढाचा आहे किंवा एक प्रकारचे फॉर्मॅट आहे याचं, ते 5 प्रकारचं आहे. आपल्याला माहित आहे, आतापर्यंत तर माहित झालंच असावं. त्याच्यामध्ये पचुपन्न वस्तू, त्यानंतर अतीत वस्तू, गाथा, वेयाकरण, गाथा, वेयाकरण आणि संबोधन अशा 5 प्रकारामध्ये असते. तर आता ही वर्तमान वस्तू आहे, म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा अस्तित्वात होते, भगवंताचा जो काळ होता त्या काळामध्ये घडलेली घटना आहे. आणि तेव्हा भगवंतांनी प्रत्यक्ष सुजातेला उपदेश दिला आणि तेव्हा तिचं दमन केलं. पण जेव्हा भिक्खू अशा प्रकारच्या गोष्टी करत होते तेव्हा बुद्ध म्हटले की आताच नाही तर मी पूर्वजन्मामध्ये जेव्हा बोधिसत्व होतो तेव्हा सुद्धा मी सुजातेचं अशा प्रकारे एका उपदेशामध्ये दमन केलेलं आहे. किंवा एका उपदेशामध्ये सुजातेला जो मी उपदेश दिलेला आहे तो समजलेला आहे आणि सुजातेने त्या एका उपदेशाने आपलं कल्याण करून घेतलेलं आहे असं सांगत भगवंतांनी अतीत वस्तू सांगितली, बोधिसत्व असतानाची कथा सांगितली. ती कथा आता पुढील प्रमाणे आहे. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारंते बोधिसत्व तस्स अग्गमयसिया कुच्चिस्मी निब्बतित्वा. म्हणजे प्राचीन काळी भूतकाळामध्ये जेव्हा मी बोधिसत्व होतो तेव्हा वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत असताना मी त्या राजाच्या जी अग्र राणी होती तिच्या कुशीमध्ये जन्म घेऊन, इथे आपल्याला राजा दिसतो, राणी आणि बोधिसत्व आहेत की ज्यांनी त्या राणीच्या कुशीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्या राणीचा मुलगा झालेला आहे. वयापत्तो वयात आल्यावर म्हणजे अर्थात 16 वर्षाचा झाल्यावर, तेव्हा वयपत्तो म्हणजे वय प्राप्त झाल्यावर, वय प्राप्त होणं त्या काळामध्ये असं म्हटलं जाते, परंतु वय प्राप्त होणे म्हणजे 16 वर्षाचं होणे. तर वयपत्तो वयात आल्यावर 16 वर्षाचं झाल्यावर तक्षशिलायम तक्षशिलेला जाऊन सब्बसिप्पा आणि उगणित्वा सर्व कला शिकून, सर्व शिल्प उगणित्वा म्हणजे शिकून, हा ऍब्सोल्युटिव्ह आहे. पितू अचेन वडिलांच्या मृत्यूनंतर रज्जें पतिठाय म्हणजे राज्यावर प्रतिष्ठित होऊन म्हणजे राजा होऊन, धम्मेन समेन च रज्जं कारेसी मी धम्माने आणि न्यायाने राज्य करू लागलो, राज्य केले. तर तेव्हा तस माता कोधना अवसी, तेव्हा त्याची आई रागीट होती. कुणाची? बोधिसत्वाची. जी अग्रमहेशी होती, राणी होती, ती काय होती? रागीट होती. आणि बोधिसत्व तिचे राजपुत्र होते. तर तस माता कोधना अवसी, त्याची आई रागीट होती. चंडा, फरुसा, अक्कोसिका, परिभाषिका, म्हणजे ती चंड होती म्हणजे रागीट, उग्र, कठोर आणि शिवीगाळ करणारी होती. परिभाषिका म्हणजे शिवीगाळ करणारी होती. सो मातू ओवादं दातू कामोपी, तो आपल्या आईला उपदेश करण्याची इच्छा करून सुद्धा, सो म्हणजे तो, मातू म्हणजे आईला, ओवादं दातू काम उपदेश देण्याची इच्छा असून सुद्धा अवत्तुकं कथेंतु न युक्तम म्हणजे निराधार म्हणजे कारण नसताना बोलणे योग्य नाही असे त्याला वाटले.
अवतुकं कथेंतु न युक्तम, म्हणजे निराधार बोलणे किंवा कारण नसताना बोलणे योग्य नाही असे वाटल्यामुळे त्याने तिला काही उपदेश दिला नाही. तसा अनुशासनथं एकं उपमं ओलोकेंतो चरेती. तर काय झालं, असे त्याला वाटले म्हणून तिच्या शिक्षणासाठी किंवा तिला उपदेश करण्यासाठी, समज देण्यासाठी तो एक योग्य उपमा शोधू लागला. बोधिसत्वाला वाटलं की आपण आपल्या आईला सांगावं, या सगळ्या मानसिक अवस्थेपासून किंवा अशा रागीट स्वभावापासून दूर जाण्याचे सांगावे. पण असं विनाकारण म्हणजे निरर्थक बोलणं किंवा कुठल्याही कारणाशिवाय बोलणं योग्य नाही. आणि त्यामुळे एखादी उपमा दिसली, एखादी दृष्टांत दिसला, एखादी गोष्ट दिसली तर त्या गोष्टीला उद्देशून जर आपण सांगितलं तर ते पटकन पटते आणि मनुष्य बदलतो. अशा प्रकारे बोधिसत्वाने विचार केला आणि ते एक दृष्टांत शोधत होते, एक उपमा शोधत होते, एखादी एक्झाम्पल शोधत होते. तर ते एक्झाम्पल आपल्याला आता पुढे बघायचं आहे. अतेकं दिवसं गुह्यानं गगमासी. तर आता ते एक दिवस उद्यानामध्ये आले. मातुपी पुत्तेन सद्दी एव अगमासी. त्याची आई सुद्धा त्याच्या बरोबर उद्यानामध्ये आली. अथ अंतरामध्ये किकी सकुनो विवरी. तर ते चालत असताना मार्गामध्ये किकी म्हणजे याला आता वेगवेगळी नावं दिली, वेगवेगळ्या भाषांतरकाराने किकी शब्दाला वेगवेगळी नावं दिली. कोणी निळकंठ म्हटलं, कोणी लांडोर म्हटलं, तर कोणी अजून दुसरा कुठला पक्षी म्हटलं. तर मी इथे निळकंठ हा पक्षी घेतला किकी म्हणजे. तर तो दिसायला सुंदर असतो परंतु त्याचा आवाज हा कावळ्यासारखा असतो, पण कावळ्यापेक्षा तो दिसायला सुंदर असतो म्हणून मी तो घेतला. तर किकी विवरी, किकी सकुनो विवरी. किकी म्हणजे निळकंठ पक्षी आपल्या कर्कश आवाजामध्ये ओरडला. बोधिसत्व परिसंतन सद्दं सुतवा, म्हणजे बोधिसत्वाबरोबर आलेले जे इतर लोक होते, जे सेवक होते, तो आवाज ऐकून कन्ने पिदहित्वा, त्यांनी आपले कान झाकले आणि काय म्हटले, अंभो चंडावाचे फरुसवाचे मा सद्द मकासी तिया. अंभो, अरे, चंडावाचे, चंड वाचे म्हणजे वाचा, बोलणं, आवाज. चंडावाचे म्हणजे कर्कश वाणी असणाऱ्या, कर्कश वाणी बोलणाऱ्या. फरुसवाचे म्हणजे कठोर आवाज करणाऱ्या पक्षा. मा सद्दं मकासी, मा सद्दं आकाशी. द वर अनुस्वार दिला की म चा अ होतो. मा सद्दं आकाशी, आवाज करू नकोस. मा सद्दं आकाशी, आवाज करू नकोस असे म्हटले. बोधिसत्वपण नाटक परिवारिते मातरा सद्दी उयाने विचरंते. हा पण बोधिसत्व नाटक परिवारिते, नाटक परिवारिते म्हणजे आपल्या नातलगांसह, आपल्या समूहासह, आपल्या सेवकांसह वेढलेला, घेरलेला, मातरी सद्दी उयाने विचरंतो. बागेमध्ये फिरत असताना एकस्मी सुपुफ्फित सालवृक्षे, एका पुष्पाने बहरलेल्या सालवृक्षावर. सुपुफ्फित म्हणजे फुलांनी बहरलेल्या, सालवृक्ष म्हणजे शालवृक्षावर. निलिना एक कोकिला, निलिना म्हणजे लपलेली, दडलेली, लपून बसलेली. एका कोकिला, एक कोकिळा पक्षी. मधुरेन सरेन वसी, आपल्या मधुर स्वरामध्ये तिने आवाज केला. मधुर सरेन म्हणजे मधुर स्वरामध्ये, वसी आवाज केला. महाजनो तसा सद्धेन, लोकांनी तिचा आवाज ऐकून संमतो हुतवा म्हणजे एकदम आनंदित होऊन, संतुष्ट होऊन, संमतो हुतवा संतुष्ट होऊन, अंजली पग्गहित्वा तिकडे हात करून, तिकडे हात जोडून, पग्गहित्वा म्हणजे हात पसरून, हात जोडून, सन्न वाचे, सखील वाचे, मुदू वाचे, वस्सा इति गिवंग उख्खिपित्वा ओहित सोतो ओलोकेंतो 88. कोमल वाणीने म्हणजे काय म्हटलेलं, सन्न वाचे कोमल वाणीने, सखील वाचे सौम्य वाणीने,
मुदू वाचे मृदू वाणीने, वत्स म्हणजे गाण्याचा आवाज, गाण्यासारख्या आवाजांचा वर्षाव कर वर्षाव कर. अशा प्रकारे लोक तिथे जमलेले म्हटले. आणि गिवंग मुख्य पितू आपली मान लांब करून, मान उंचावून, मान लांब करून, ओळीतच होतो म्हणजे कान देऊन लक्षपूर्वक, ओलोकेंतो ठासी तिकडे टक लावून पाहत राहिले. जो एकदम मंजूळ सुंदर आणि एकदम कानाला भावणारा आवाज, अशा प्रकारचा आवाज आल्यानंतर तिकडे सगळे लोक पाहत राहिले. अत महासत्तो तानी द्वे कारणाने तिसवा. तेव्हा बोधिसत्वाने ते दोन उदाहरणं बघून, इदानी मातरंग संयापेतू सख्खीसामी, आता मी आपल्या आईला समजावू शकेन असे म्हणून, आता मी आपल्या आईला समजावू शकेल, शिकवू शकेल असे म्हणून, चिंतेत्वा विचार करून, अम्म अंतरामध्ये किकी सद्दंग सुतवा, आई रस्त्यामध्ये किकी पक्ष्यांचा आवाज ऐकून महाजनो लोक म्हणाले, मा सद्दंग आकाशी, मा सद्दंग, अरे पक्षा आवाज करू नको, अरे पक्षा आवाज करू नको, अरे पक्षा आवाज करू नको, अरे पक्षा बोलू नको. कन्ने पिदई असे म्हणून त्यांनी आपले कान झाकले. फरुसवाच्या नामक न कसची पिया, आणि पुढे काय म्हटले, असे त्यांनी कान बंद केले, कारण कठोर आणि उग्रवाणी कुणालाही आवडत नाही असे सांगून त्याने पुढील गाथा म्हटली. आता खर तर हे आपण संपूर्ण जातक जे बघितलं, हे संपूर्ण जे 7 प्रकारचे स्वभाव बघितले स्त्रियांचे, त्याचं जे मर्म आहे त्या एका लाईन मध्ये आहे. त्या जातकाचा जो गर्भित अर्थ आहे तो एका ओळीमध्ये इथे सांगितलेला आहे की उग्र आणि कठोर वाणी कुणालाही आवडत नाही, आणि त्यामुळे आपण अशा वाणीमध्ये कुणासोबतही बोलू नये, हा या जातकाचा मतितार्थ आहे. इथे स्त्रियांना कमी दाखवणं किंवा स्त्रियांबद्दल काय म्हणणं, स्त्रियांच्या स्वभावाची निंदा करणं किंवा त्याला कमी दाखवणं, अशा प्रकारची शिकवण इथे नाहीये. तर या जातकाचा महत्वाचा आणि गर्भित अर्थ काय आहे की कठोर किंवा उग्र वाणी कुणालाही आवडत नाही. आणि पहिल्या प्रकारच्या ज्या 3 पत्नी दाखवलेल्या त्यांचा स्वभाव दाखवलेला आहे तो कसा आहे, उग्र आहे, कठोर आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो स्वभाव आहे, दुसऱ्याला धोका देणारा स्वभाव आहे, दुसऱ्याला त्रास देणारा स्वभाव आहे, अशा प्रकारचा स्वभाव कुणालाही आवडत नाही. तर हे या जातकाचं मर्म आहे, हे या जातकातून शिकवलेलं आहे, आणि त्यासाठी आपल्याला या 7 प्रकारच्या स्वभावाचं उदाहरण इथे दिलेलं आहे. नेक्स्ट, नही वन्ने न संपन्ना मंजुका पियदसना खरवाच्या पिया होंती अस्मिन लोके परम विच. फक्त सुंदर रूप, सुंदर दिसणे, ती उच्च कुळातील असल्यामुळे खूप सुंदर दिसत होती, आणि त्यामुळे तिला असं वाटत होतं की मी उच्च कुळातील खूप सुंदर दिसणारी आहे, आणि त्यामुळे मी कसेही बोलले, काहीही बोलले तरी मी म्हणजे हे सगळं चालून जाते. अशा प्रकारचा जो विचार होता, अशा प्रकारचा जो स्वभाव होता, तो स्वभाव, अशा प्रकारचा विचार इथे काय केलेला आहे, खोडून काढलेला आहे. आणि त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे की फक्त सुंदर रूप, आकर्षक दिसणे असल्यामुळे कोणीही प्रिय होत नाही. जो मृदू बोलतो, गोड बोलतो, चांगला बोलतो, तो जगात आणि परलोकातही लोकांना प्रिय होतो. म्हणजे तुम्ही दिसण्यापेक्षा कसे आहात हे अधिक महत्वाचं आहे, आणि हे या 7 प्रकारच्या स्वभावातून आपल्याला दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आपण दिसण्यापेक्षा असणं अधिक महत्वाचं आहे, हा या जातकाचा महत्वाचा मुद्दा आहे. पुढे, ननु पस्समिसं काळी दुब्बनं लो तिलकाहतं कोकिलं सन्नभानेन बहुनं पाणीनं पियं. तू त्या काळ्या कुरूप आणि डाग असलेल्या कावळ्यासारख्या दिसणाऱ्या पक्षाकडे पहा, पण कोकिळा आपल्या गोड आवाजामुळे अनेक जीवांना प्रिय असते, अनेक लोकांना
प्रिय असते. म्हणजे ती दिसायला सुंदर नसते, पण तिच्या आवाजामुळे ती सगळ्यांना प्रिय होते. पुढची गाथा. तस्मा सखील वाचस मंत भानी अनुद्धतो अत्तं धम्मं च दीपेती मधुरं तस्स भासितंती. म्हणून जो मनुष्य आपल्या वाणीवर पूर्णपणे संयम ठेवतो, तस्मा म्हणजे म्हणून, सखील वाचस आपल्या वाणीवर पूर्णपणे संयम ठेवतो, मंत भानी विचारपूर्वक बोलतो, आणि अनुद्धतो अहंकार रहित असतो, अत्तंच धम्मंच दीपेती तोच अर्थ आणि धम्म यांना प्रकाशात आणतो, स्पष्ट करतो. मधुरं तस्स भासितं त्याचे बोलणे मधुर असते, त्याचे बोलणे गोड असते, त्याचे बोलणे मनोहर असते. नेक्स्ट. तासं अयमत्तो अम्मे तासं अयं अत्तो त्याचा हा अर्थ आहे. अम्म आई, इमे सत्ता पियंगू सामादिना शरीरवन्नेन समनागता कथानिघोष मधुरताय मंजुका अभिरूपाय पियदसना समानापि अंतरमसो माता पितरोपि अकोस परिभाषिसा दिवसेन पवत्ताय खरवाचनाय समनागता खरवाचा इमस्मिंच परस्मिंच लोके पिया नाम न ओंती अंतरा मध्ये खरवाचा किकीवीय सन्नभानिनो मम मठ्ठाय मधुराय वाचाय समनागता रूपा विरूपानी पियो होंती. आता इथे जातक संपलं. याच्या पुढे फक्त याचं काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की हे जगातील प्रिय प्रियंगुल इत्यादी प्रमाणे सुंदर शरीर वर्णाने युक्त असतात, त्यांच्या बोलण्याचा आवाज गोड आणि मनोहर असतो, तसेच रूपानेही आकर्षक आणि पाहण्यास सुखद असतात, तरी सुद्धा शेवटी ते आपल्या आई वडिलांनाही शिवीगाळ अपमान इत्यादी स्वरूपाच्या कठोर वाणीने वागतात. अशा कठोर वाणीने युक्त असल्यामुळे ते या लोकात किंवा परलोकात प्रिय होत नाहीत. ते या मार्गात येणाऱ्या किकी पक्षाप्रमाणे अप्रिय वाटतात. परंतु जे सौम्य मधुर आणि गोड वाणी बोलणारे असतात, ते जरी रूपाने सुंदर नसले तरी सुद्धा ते लोकांना प्रिय होतात. म्हणजे त्याच आता पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. महत्वाची गोष्ट तिथे संपली. नेक्स्ट पुढे. तेसं तं वदामि ननु पश्यामि तं त्वं इमं काळी दुब्बनं शरीर वन्न तोपी काळतरेहि तिलकेहि आहतं कोकिलं या एवं दुब्बवन्ना समनापि सन्न भासेन बहुनं पीया जाता इति यस्मा खरवाचो सतो लोके माता पितुंपि अपियो तस्मा बहुजनस्य पीय भावं इच्छन्तो पोसो सखिल वाचो सन्न मुद्दठ्ठ मुद्दू वाचो असं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, बोधिसत्व म्हणतात, अरे तू ही काळी दूरवर्ण रंगाची कोकिळा पाहत नाहीस का? तिचा शरीर वर्ण काळा असून त्याहूनही अधिक काळ्या ठिपक्यांनी भरलेली आहे, तरीही असा दुर्वर्णाचा असूनही तो आपल्या गोड आणि मृदू भावनेमुळे अनेकांना प्रिय होतो. याप्रमाणे जो मनुष्य कठोर वाणी बोलतो तो या जगात स्वतःच्या आई वडिलांनाही अप्रिय होतो. म्हणून जो मनुष्य अनेकांच्या प्रिय होण्याची इच्छा करतो त्याने कोमल, मृदू, स्नेहपूर्ण आणि सौम्य वाणीने बोलणारा असावे. नेक्स्ट पुढे. पय्या संकताय मंताय परिच्छिदन्तित्वा वचनतो मंतभानी विना उदच्चेन पमान युक्त सेव कथंततो अनुद्धतो यो हि रूपसो एव रूपसो पुग्गलो पाळिंच अत्थंच दीपेति तस्स भासितं कारणं सन्निसितं कत्वा परं अनक्कोसेत्वा कथितताय मधुरंती. ज्याने विचारपूर्वक पय्या संकताय मंताय
परिचिंतित्वा, म्हणजे ज्याने विचारपूर्वक विषयाची मर्यादा निश्चित केलेली आहे तो आपल्या वाणीने विचारपूर्वक बोलतो, उच्छृंखलता न करता म्हणजे कठोर न बोलता प्रमाणयुक्त आणि समतोल रीतीने बोलतो, म्हणून तो अहंकार रहित असतो. जो अशा प्रकारचा मनुष्य आहे तो पाली आणि अर्थ दोन्ही स्पष्टपणे उलगडून सांगतो. त्याचे बोलणे कानावर आधारलेले असते आणि दुसऱ्यांना न दुखवता तो बोलतो, म्हणून त्याचे वचन मधुर आनंददायी असते. पुढची स्लाइड. एवं बोधिसत्व इमाई गाताई मातुंग धम्मंग देसेत्वा मातरंग संयापेसी सा ततो पठ्ठाय आचार संपन्ना होसी बोधिसत्वोपि मातरंग एकोवादेन निब्बी सेवनं कत्वा यथा कम्मंगतो. अशा प्रकारे एवं अशा प्रकारे बोधिसत्व इमाई गाताई बोधिसत्वाने या 3 गाथांद्वारे मातुई धम्मंग देसेत्वा आपल्या आईला धम्म उपदेश करून संयापेसी तिला समजावले, साततो पठ्ठाय त्यानंतर ती आचरण संपन्न झाली, आचरण संपन्न होसी बोधिसत्वोपी मातरंग बोधिसत्वानेही आपल्या मातेला एकोवा देणं एकाच उपदेशामध्ये निब्बी सेनंकत्वा म्हणजे उपदेश करून योग्य मार्गावर आणून यथा कम्मंगतो आपल्या कर्मानुसार सद्गतीला प्राप्त झाले, पुढे निघून गेले. नेक्स्ट स्लाइड. सत्ता इमंग धम्म देसनं हारित्वा बुद्धाने अशा प्रकारे धम्म उपदेश करून जातकं संमोधानेसी जातकाची फोड केली. तदा वाराणसी रयो मातू सुजाता होसी तेव्हा वाराणसीच्या राजाची आई सुजाता होती. राजा पण अहमेव होसी आणि राजा मात्र मीच होतो. सुजाता जातक वर्णना नवमा. अशा प्रकारे सुजातेची ही कथा 9वी इथे समाप्त होत आहे. नेक्स्ट पुढे. तर यामध्ये आपल्याला काही महत्वाचे मुद्दे दिसतात जे आपण पूर्वी बघितलेले आहेत, म्हणजे मी सांगतानाच बोललेलो आहोत, तरी पण आपण त्यातले काही मुद्दे बघू. म्हणजे रूपापेक्षा वाणी महत्वाची आहे. फक्त सुंदर दिसणे माणसाला महान किंवा प्रिय बनवत नाही, तर मधुर बोलणे हेच खरे माणसाचे सौंदर्य आहे. कठोर वाणीचे दुष्परिणाम. कडू कठोर रागीट बोलणे लोकांना दुखावते. अशी व्यक्ती या जगात आणि पुढील जन्मातही लोकांना अप्रिय होते. जी हिकी पक्षासारखी असते किंवा लोक तो बोलताच आपले हात कानावर ठेवतात. मधुर वाणीचे महत्व. नम्र सौम्य गोड बोलणारा माणूस सर्वांना आवडतो. जसे कोकिळा, ती दिसायला सुंदर नसली तरी आवाजामुळे ती सगळ्यांना प्रिय होते. संयम आणि सहनशीलता. राग न करणे, सहनशील असणे, शांत राहणे हे आदर्श गुण आहेत. विशेषतः कुटुंबात पत्नी म्हणून वर्तन आणि संयम खूप महत्वाचे आहे. त्यानंतर पुढे योग्य वर्तन म्हणजे आचरण. सासू सासरे पती किंवा घरातील लोकांशी आदराने वागणे आवश्यक आहे. उद्धटपणा आणि अहंकार प्रत्येकाने टाळावा. विचारपूर्वक बोलणे. बोलताना विचार करून बोलावे. अर्थ शब्द योग्य आणि इतरांना न दुखावणारे असावेत. वाणीमुळे व्यक्तित्व ठरते. माणसाचे खरे मूल्य त्याच्या बोलण्यातून दिसून येते. वाणीच व्यक्तीला प्रिय किंवा अप्रिय बनवते. नैतिक आणि आध्यात्मिक परिणाम. वाईट वर्तन अधोगती, चांगले वर्तन सुगती. नेक्स्ट पुढची लाईन. निष्कर्ष एका ओळीत. गोड वाणी, नम्र स्वभाव आणि चांगले आचरण हाच खरा मनुष्याचा अलंकार आहे. या कथेतून मुख्य संदेश असा आहे की रूप सौंदर्य महत्वाचे नाही, तर मधुर बोलणे, गोड बोलणे, चांगले वर्तन महत्वाचे आहे. कटू वाणी माणसाला अप्रिय बनवते, तर मधुर वाणी सर्वांना प्रिय बनवते. तर या जातकामध्ये आपल्याला अजूनही काही गोष्टी दिसतात.
त्या परत परत आलेल्या आहे. याच्यामध्ये रूपापेक्षा वाणी श्रेष्ठ हे या कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यालाच अनुसरून हे सगळ्या प्रकारचे स्वभाव सांगितलेले आहेत. उपमांचा सुंदर वापर केलेला आहे, व्यावहारिक नैतिकता दाखवलेली आहे, स्त्रियांच्या आचरणावर मार्गदर्शन केलेले आहेत आणि परिवर्तनाची जी शक्ती आहे ती या कथेतून आपल्याला दाखवलेली आहे. जसे सुजाता व बोधिसत्व यांच्या आईचे उदाहरण आपल्याला यातून दिसते. संवाद कलेचे महत्व, याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य किती महत्वाचे आहे हे आताच नाही तर प्राचीन काळातही अधोरेखित केलेले आहेत, आपल्याला या कथेतून दिसून येते. पुढची स्लाइड. आम्ही करत असलेल्या पुण्य बलाने आमच्यामध्ये अस्तित्वात असलेली आसक्ती, लोभ, मोह, द्वेष, ईर्ष्या, क्रोध, वासना, भीती, तृष्णा, शत्रुता आदी सर्व विकार आणि रोग दूर होऊन आम्ही सारे दुःख मुक्त, भयमुक्त, शोकमुक्त होऊया. आम्ही सारे सत्कर्मी होऊन दुराचार व पापांपासून अलिप्त होण्यासाठी प्रयत्न होऊया. सर्वांचे मंगल हो. तर आजच्या कथेमध्ये एवढेच. मला वाटते की आपल्या सर्वांना ही कथा आवडली असेल आणि या कथेचं मर्म समजलं असेल. तर मी एवढं बोलून धम्मसाकतच्या ग्रुपला आणि आपल्या सर्व श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद देऊन इथेच थांबतो. थँक्यू सर्वांना. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदररित्या तुम्ही जातक कथावर प्रकाश टाकलाय. स्त्रियांचे वर्णन आणि मानवी जीवनात मनुष्याने कसं वागलं पाहिजे, तो स्त्री असो पुरुष असो, त्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे, ह्या पद्धतीनं खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितलेलं आहे. आणि बोधिसत्वाने सुजाताला कशा प्रकारे समजून सांगितलं, त्यांचं कर्तव्य हे सुद्धा खूप विश्लेषणात करून तुम्ही सांगितलेलं आहे. खूप खूप साधुवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला करण्यात येत आहे. आपले प्रश्न, आपले शंका सरांना नक्कीच विचारावे. सर मार्गदर्शन करतील आपल्याला. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय सर. सर आजपर्यंत आपले बरेच धम्मसाकळ्याचे लेक्चर झाले, पण त्यामध्ये असा स्त्रीचा स्वभाव गुणाचं जास्त वर्णनाचे काही झालं नाही. परंतु त्याही काळी स्त्रियांचे स्वभाव असे होते आणि आजच्या काळात ही समस्या आहे. म्हणजे ही एक प्रकर्षाने समजलं की जुन्या काळात ती समस्या होती, आजही आहे, फक्त आजच्या काळाला दोन प्रश्न क्रिटिकल झाले. जोपर्यंत मानवता जिवंत आहे तोपर्यंत हा प्रश्न कधीही सुटणार नाही. जो आपला सोडून घेतो तो व्यक्ती पुढे जातो, जो सोडवत नाही ते तसेच राहते. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तेव्हाही राहील. ह्या आपल्या स्वभाव आपल्याला बदलवायचा असतो. ते कोणी कोणाचा स्वभाव बदलवत नाही. इथे बुद्धांनी ते आपला स्वभाव आपल्याला बदलवायचा असते. आपला स्वभाव आपण स्वतः बदलवू शकतो, दुसरं कोणी बदलवू शकत नाही. आता काही बुद्ध नाही आपल्या पुढे की त्यांनी आपल्याला सांगावं आणि आपला स्वभाव बदलावा. येस सर, हा स्वभाव म्हणजे गोष्ट समोर येण्याची गरज होती, ते आजच्या निमित्ताने झाले. त्याबद्दल ग्रुपचे धन्यवाद सर. कुणाचे काही प्रश्न नसतील तर आपण इथेच थांबूया. आता मी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी या विषयावर थोडं अजून मार्गदर्शन आम्हाला करावं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकळच्या समूहाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आजचं जे जातक होतं सुजाता जातक, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि मला वाटतं पैठणे जी आहे यांनी व्यवस्थित तो प्रश्न पण विचारलेला आहे की ही खूप गंभीर समस्या आहे आणि हे एक जिवंत उदाहरण आहे की
म्हणजे घरात कसे प्रॉब्लेम असतात आणि बुद्ध म्हणजे कोणाच्या घरात तसं लक्ष देत नाही है ना, बुद्ध राजकीय किंवा कोणत्या ह्याच्यात लक्ष देत नाही, पण एखादी समस्या असली तर तिला इनडायरेक्टली किती चांगलं टॅकल करतात, तो मुद्दा कसं डील करतात, कसं त्यातून मार्ग काढतात. तर हे फार महत्वाचं आहे. हे जातक आहे ना खूप प्रसिद्ध आहे, 7 प्रकारच्या भर्या ज्या आहे ना, 7 प्रकारच्या पत्नी. तर हे लक्षात ठेवा की त्यावेळेची समाज व्यवस्था कशी होती, कुटुंब व्यवस्था कशी होती. आणि ही जी स्त्री आहे ही काही छोटी मोठी स्त्री नाही आहे, अनाथपिंडकाची सून आहे. म्हणजे अनाथपिंडक एवढा दानशूर व्यक्ती आहे किंवा उपासक आहे मोठा, आणि तिथला सगळ्यात श्रीमंत सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती आहे, त्याच्या घरातली गोष्ट आहे. म्हणजे किती आपण याच्या आधी अनाथपिंडकाचं बद्दल बरीच माहिती काढलेली आहे, आणि एका जातकामध्ये तर आहे की ते किती दान करायचे है ना, किती मोठं जेतवन मध्ये किती खर्च केला त्यांनी, किंवा रोज 500 भिक्खू त्यांच्या इथे यायचे, 3 वेळेस ते विहाराला म्हणजे जेतवनला भेट द्यायचे, नेहमी सकाळी कसं काय घेऊन जायचे, दुपारी काय घेऊन जायचे, संध्याकाळी कसे फुलं सुगंधी द्रव घेऊन जायचे, हे सगळं वर्णन आपण बघितलेलं आहे. आणि म्हणजे भिक्खू संघाला तर जेतवन मध्ये येऊन 3दा व्हिजिट करून दान तर करायचे ते, पण त्यांच्या घरी पण 500 भिक्खूंसाठी खास व्यवस्था होती. आणि इतर जे असतील म्हणजे गरीब लोक त्यांच्यासाठी तर वेगळीच व्यवस्था होती. दान धर्म तर ते करतच होते. आणि हे 80 महाथेर जे होते म्हणजे बुद्ध आणि जे सिनियर मॉन्क्स होते त्यांनाही अधूनमधून ते भोजनाला बोलवायचे. तर इतकं म्हणजे चांगलं वातावरण असताना एवढे लोक म्हणजे आता 500 भिक्खूंना रोज भोजनदान करायचे ते घरी, तर म्हणजे तेवढी मॅनपॉवर किंवा सुपरवायझर वगैरे जे असतील ना किंवा घरची मंडळी पण असतील, हे सगळे असं धार्मिक वातावरण असताना सुद्धा त्यांची सून कशी वागत होती हे फार म्हणजे सिरियसली घ्यायचा विषय आहे. कारण ही समस्या जी आहे आता डिस्कस झाल्याप्रमाणे हे मानवी स्वभावाचं लक्षण आहे, ते मानवी स्वभाव आहे त्या की कसं वागायचं, कसा विचार करतो, कसं कुशल चित्त येतं. तर या स्त्रीचा स्वभाव म्हणजे किती गर्विष्ठ होता, कशी खोचक बोलणारी होती, किती वाईट बोलणारी होती. आणि अनाथपिंडकाला म्हणजे त्यावेळेस तिला घरातून बाहेर काढू शकले असते जर एवढं मोठं होतं, पण त्यावेळेची समाज व्यवस्था जी होती त्यानुसार त्यांनी ठेवलेलं आहे तिला. आणि तिच्यात बुद्धाने तिला इतका चांगल्या प्रकारे प्रश्न विचारला की ती म्हणजे माइल्ड झाली. आणि तिचा स्वभाव म्हणजे तिचा कोडकर स्वभाव किंवा तिचा रागट स्वभाव जो आहे, जो गर्विष्ठ स्वभाव आहे, तो बुद्धाने बरोबर तिच्याच मुखातून वधवून घेतला, तिला त्याची जाणीव करून देते आणि तिच्यात बदल झालेला आहे. तर हे जातक आहे ना, याच्यातल्या गाथाही खूप सुंदर आहेत आणि त्याचा शेवटही खूप सुंदर आहे. आणि कोकिळेबद्दल जे सांगितलेलं आहे की ती किती म्हणजे दिसायला सुंदर नसेल पण तिचा आवाज सगळ्यांना प्रिय असतो. तर प्रिय भानी आपण जे म्हणतो ना, तसं असायला पाहिजे. प्रिय बोलणं आणि खोचक बोलणं याच्यात फरक आहे. प्रिय बोलणं म्हणजे दुसऱ्याला गोड आवडेल असंच बोलणं नाही, ते सत्यच पाहिजे. प्रिय बोलणं म्हणजे सॉफ्ट बोलणं आहे, मधुर बोलणं आहे, पण खोटं बोलणं नाही आहे ना. व्याज स्तुती म्हणतो आपण, नको तेवढी स्तुती करायची, तर ते प्रिय भाषण होत नाही आहे, ते तर मुसावादामध्ये येईल. तर आपला जो स्वभाव आहे खेकसून बोलणं, रागावून बोलणं, टोमणे मारून बोलणं, हे आपल्या तुमच्या माझ्यात सगळ्यात असेल. काहींना तर खूपच जास्त सवय असते, म्हणजे 24 तास त्याच ट्रान्समध्ये ते असतात, त्याच गर्वामध्ये असतात. तर तो किती घातक आहे ते बेले सरांनी इतक्या सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी. प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचं नंतर ते शेवटचा जो चार्ट आहे त्यांचा, खूप म्हणजे बेले सरांचं तर म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ते त्यांचा हातखंडा आहे की त्यांची भाषा जी आहे ती पण खूप प्रिय भाषा आहे, मधुर भाषा आहे एकदम, आणि सत्य आहे. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे एकदम सोप्या भाषेत त्यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि हे आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला बदलवायचं आहे. आपण म्हणजे स्वतः बदललो तरच इतरांना बदलण्यासाठी आपण हे करू शकतो. तर याच्या आधी पण जे जातक झालं होतं की खरा मित्र कोणाला समजावा,
मित्रामध्ये शत्रू कसा लपलेला असतो हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, जे खूप प्रॅक्टिकल होतं, दिवसेंदिवस आपल्या गरजेचं होतं ते त्यातले ते टीचिंग. तसं हे टीचिंग जे आहे हा फार महत्वाचं टीचिंग आहे की माणसाने कसं राहावं, घरातल्या समस्या कशा सोडाव्यात, आणि खास म्हणजे रागावून बोलणं, क्रोधाने बोलणं आहे ना. तुम्ही सत्य बोलत असले तरी क्रोधाने बोलल्यामुळं काय होतं की समोरच्याला ते सहन होत नाही, भले त्याचं चुकलेलं असेल किंवा नसेल असं. म्हणजे एका कथेमध्ये आपलं नंदी विशाल जातक आहे, आधी झालेलं आहे, तर त्यातही म्हणजे बोधिसत्व बैल असतात आणि ते खूप ताकदवान असतात, पण त्याचा जे मालक आहे ते त्याला रागावतंय समजून घ्या विनाकारण. तर तो बैल म्हणजे गाडी ओढत नाही किंवा शर्यतीत भाग घेत नाही असा अर्थ होता त्याचा. तर त्यात सांगितलं की हे क्रोधानं बोलणं, रागावून बोलणं, खेकसून बोलणं आहे ना, हे मनुष्य तर सोडा पण प्राण्यांना पण आवडत नाही आहे. म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल किंवा कोणते कोणी असतील ना, त्यांनी तुम्ही रागावून बोललेलं आवडत नाही. आता त्यांची मजबुरी असते, ते काही करू शकत नाही. पण जर प्राण्यांना आवडत नसेल तर मनुष्यांना कसं आवडेल. आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुम्ही खूप दान करता किंवा तुम्ही खूप समोरच्याला मदत करता, पण ती बोलून दाखवता किंवा रागावता त्याच्यावर, तर क्रोधाने बोलता, त्याच्याशी हिडीस पिडीस करता, मदत तर करता पण हिडीस पिडीस करून त्याला पान उतारा करता, तर ते दान किंवा ती मदत होत नाहीये. ते तो दुखावला जातो. समोरच्याला तुम्ही किती मदत केली, तुमच्या वाणीमुळं तो दुखावला जातो. आणि म्हणून धम्मसाकाच्या समूहाचे जे आपले श्रोते आहेत, उपासक उपासिका आहेत, ते आपण हेच शिकायचा प्रयत्न करतो धम्मसाकाच्या या जातक अट्टकथाद्वारे आपल्या वेगवेगळ्या वक्त्याकडून, की आपल्या दैनंदिन जीवनात याच्यातून आपण काय शिकायचं आहे. आणि तो जर आपण शिकलो, थोडस आपण आत्मसात केलं, त्या प्रॅक्टिस मध्ये केलं, तर मग खरा त्याचा धम्मसाकाचा उद्देश सफल होईल. नाही तर ऐकलं, खूप चांगलं झालं, सांगितलं, असं होणार नाही. असं त्याने काही फायदा होणार नाही. नुसतं चांगलं श्रवण केलं आणि ते प्रॅक्टिस मध्ये नसलं ना, तर त्याचा काहीच उपयोग तुमच्या जीवनात होणार नाही. तर ते प्रॅक्टिस मध्ये आणा. आणि तीच आपली जडणघडण आहे ना. जसं म्हणजे सोनार हातोडीनं सोन्याला हळूहळू ठोकून त्याला एक आकार देतो का नाही, तसंच आपल्या चित्ताला एकदम बदलत नाही. आपलं चित्त, आपले विकार एकदम नष्ट होत नाही, किंवा जे स्ट्रॉंग असतात ते आपल्याला लूज करायचे असतात, है ना. म्हणजे खूप रागीट असेल तुम्ही, तर एका दिवसात तुमचा क्रोध संपत नाही. तो हळू समजून, म्हणजे त्याचे दुष्परिणाम समजून तो क्रोध कमी करायचा असते, आसक्ती कमी करायची असते, तृष्णा कमी करायची असते, द्वेष कमी करायचा असतो. या सगळ्या गोष्टी आहे ना ग्रॅज्युअली कमी करायला पाहिजेत. ते जे बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच कथा किंवा तेच उपदेश आपण ऐकण्यासाठी ही सिरीज जवळजवळ 5 वर्ष होत आलेले आहे. आपण कंटिन्यू चालत आहे, उपासक उपासिकाच्या भरोशावरही चालत आहे आता. आणि वक्त्यांनी पण नेहमी खूप साथ दिलेली आहे. बेले सरांना खूप म्हणजे खूप ओव्हर ऑक्युपाईड आहेत त्यांच्या ड्युटीमुळे, पण त्यांना रिक्वेस्ट केली की ते आपलं एक कर्तव्य म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यासाठी किती मेहनत घेतात ते. नुसतं एखादं लेक्चर घ्यायचं म्हटलं की 1-2 तासाचं जरी ते लेक्चर असलं तरी त्याच्यासाठी 8-8 दिवस त्यांना मेहनत करावं लागते, पीपीटी बनवावं लागते, किंवा सगळ्यांना 8-10 लोकांना त्याला म्हणजे पडद्यामागे 8-10 लोक असतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याला. तर हे 2 तासाच्या लेक्चरसाठी खूप मेहनत आहे प्रत्येकाची. आणि ती मेहनत यासाठीच आहे की ते धम्माचं काम आहे. त्यात खूप शिकण्यासारखं आहे. त्यात आपलं कल्याण व्हावं आणि इतरांचं कल्याण व्हावं हे असतंय. आणि त्यासाठीच भेले सरांनी आज वेळात वेळ काढून इतकं सुंदर जातक सांगितलेलं आहे. हे जातक पुन्हा वाचा, या पीपीटी पुन्हा बघा तुम्ही, आणि या डिस्कस करा तुमच्या इतरांसोबत. आणि एक लक्षात ठेवा की बुद्धांनी त्यावेळेस जे सांगितलेलं आहे, म्हणजे पत्नीने आधी उठायला पाहिजे, पतीच्या नंतर झोपायला पाहिजे. तुम्हाला आजच्या युगात जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला खूप हास्यास्पद वाटेल, अरे स्त्री पुरुष समता कुठे आली. पण त्यावेळेसची जी समाज व्यवस्था होते की पुरुष जे कामं करायचे किंवा स्त्रिया वेगळे कामं करायचे, है ना, एकत्र कुटुंब होतं,
आणि मग समोरची व्यक्ती थकलेली असेल, आजकाल मुलं मुली जॉब करतात तर मुली पण थकलेल्या असतात, मुलगा पण थकलेला असतो, आणि मग ते आपले जे सर्वंट असतात ते किंवा हॉटेलचं खाणं, तर या आपल्या लिमिटेशन झालेल्या आहेत. त्यामुळे रिलेशनशिप पण तशी बदलत गेलेली आहे. त्यामुळं त्या युगात जाऊन त्यावेळेसची समाज व्यवस्था कशी होती ते समजून आपण ते आदर्श घ्यायला पाहिजेत. आणि त्यातले बेले सरांनी सांगितलं की हे प्रॉब्लेम जे आहेत हे कधी सुटणारे नाही, कारण तो मानवी स्वभाव आहे. तो तुम्हाला धम्म समजूनच तुम्हाला तो त्याचे फायदे कळतील आणि तुम्ही तुमच्यात बदल करून घेणार. आणि ते सुगती दुगती तर आहेच की तुम्ही एखाद्याला फरूस भाषा बोलून, क्रोधाने बोलून, त्याचा अपमान करून त्याला शांत करू शकता. त्याचं विकृत समाधान पण तुम्हाला मिळाल की मी त्याला कसं चूप केलं, मी त्याला कसं शांत केलं, माझ्या समोर तर तो येतच नाही, माझ्या समोर त्याचं काही चालतच नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना तुमच्या गर्वाच्या असतात, आणि त्यातून अकुशलच उत्पन्न होत आहे. तुमची जिंकणं हे तात्पुरतं जिंकणं असतंय. खरं म्हटलं ते तुमचे हार आहे. तुमचं फरुसवाशा झालेली आहे, मुसावादा झालेली आहे, तुमच्या मनात द्वेष उत्पन्न झालेला आहे, तुमच्या मनात क्रोध उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये क्रोध उत्पन्न झाला आणि द्वेष उत्पन्न झाल्यामुळं तुमच्या शरीरातले जे स्राव असतील, जे केमिकल फॉर्मेशन असते, त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो. आणि मग क्रोधी लोकांचा स्वभाव बघा, त्यांच्या कपाळावर नेहमी आठ्या असतात, त्यांना हसा म्हटलं तर हसत नाही ते. आणि द्वेषी माणूस असतो ना, त्याला कॅमेरा समोर स्माइल करा म्हटलं तरी तो करू शकत नाही. एवढं म्हणजे गाठी बांधून ठेवलेल्या असतात. म्हणून रिलीज व्हायला पाहिजे. बुद्धाने जे सांगितलंय की प्रसन्न चित्त राहायला पाहिजे, दान करायला पाहिजे, मृदू स्वभाव पाहिजे, कल्याणकारी बनायला पाहिजे. हे सगळे जे टीचिंग आहे ना बुद्धाचे, ते आपली जडणघडण आपल्याला चांगल्या मार्गाने नेण्यासाठी, निर्वाणाच्या मार्गाने नेण्यासाठी ते या सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात. आणि म्हणून एक एक जातक जे आहेत किंवा एक एक गाथा किती महत्वाची आहे ते आपल्याला समजते. इथे अनाथपिंडकाच्या सुना मोठी समस्या जी आहे ती बुद्धाने खूप खूप म्हणजे काहीही तिला डायरेक्ट न बोलता ती समस्या दूर केलेली आहे. आणि मृदू भाषा कशी असते, प्रिय वाणी कशी असते, कठोर वाणी कशी, गरीबात नाही, सगळीकडे त्या समस्या आहेत. काय सर? या समस्या फक्त गरिबांच्या घरी असते, मध्यमवर्गीयाच्या घरी असते असं नाही. हो. अति लोकांकडे पण ह्या समस्या आहेत. हे प्रॉब्लेम आहे हा, है ना. तर बरोबर आहे सर. या गरिबाचा तर काही प्रश्नच नाही, हा आता मानवी स्वभावाचा आहे. आता अनाथपिंडकात घरचीच गोष्ट बघा ना, श्रीमंत घरातलीच गोष्ट आहे. तर ते फक्त प्रॉब्लेम गरिबाकडेच असतात असं नाही. लोकांना जे वाटते गरीब लोकांना की सगळे प्रॉब्लेम आपल्याच घरी आहे, श्रीमंत सगळं चांगलं आहे दिसते म्हणून, असं काहीही नाहीये. हे प्रॉब्लेम सगळीकडेच आहे, हे स्वभावाचे प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो सर की म्हणजे मनुष्याचे असे हेवे दावे जे असतात तर हे नाही, हे म्हणजे प्राण्यामध्ये पण असतात, पशु पक्ष्यामध्ये असतात. इवन मुंगी पण स्वतः भांडण करते वर्चस्वासाठी किंवा समूहाचं लिडरशिप करायला. एकदम द्वेषानं चावते. किती द्वेष निर्माण होतो मुंगीला किंवा पक्ष्याला. दोन पक्षी आपल्याला खूप चांगले दिसतात पण ते इतके भयानक भांडतात, एकमेकाला जखमी करतात, एकमेकाला खाऊ देत नाही. प्राणी पण आहेत, कुत्र्यांचे भांडणं बघितले असेल किंवा तुम्ही डिस्कवरी चॅनल बघत असाल तर दोन मोठ्या प्राण्याचे भांडणं बघितले असेल तर त्यात गर्व असतो, द्वेष असतो आणि बाकी पण नीड्स असतात. तर हा स्वभाव झालेला आहे ना. अभिधम्मा अशा स्वभावाच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे. तर हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय, तुमच्या घरी, माझ्या घरी, सगळ्यांच्या घरी या समस्या असतात. मग हाऊ टू टॅकल हे समजण्यासाठी म्हणजे भांडणं वाढत जातात आहे ना, भांड्याला भांडं लागत राहतं एकत्र राहिल्यामुळे. आणि मग एकमेकाच्या खोड्या काढल्या जातात. तू असं केलं होतं, तू तसं केलं होतं, तू 10 वर्षापूर्वी तसं केलं होतं, तू 20 वर्षापूर्वी तसं केलं होतं, तू अशी बोलली होती, ते तसे. म्हणजे इतकं आपण भूतकाळात जातो तर वर्तमान काळ आपण जगणं सोडतो आणि भविष्य काळ पण आपण चांगला विचार करत नाही या भांडणामध्ये किंवा द्वेष किंवा क्रोधामध्ये. तर यातून आपण म्हणजे धम्म साकाच्या वाले आहे किंवा बुद्धाचा धम्म जाणू इच्छिणार आहे, विपश्यना करणार आहे. बाकी लोकांचं तर सोडून द्या, पण आपण आपल्यात बदल घडवला तरी
धम्मसाकाच्या जो हेतू आहे तो साध्य झाला असं आपण समजू. पेले सरांचं पुन्हा खूप अभिनंदन सर. तुम्ही प्लीज आम्हाला मदत करत राहा, कारण हा शो 5 वर्षापासून चालू आहे आणि पुढे खूप मोठे जातक आहेत. पण त्यामुळे काय होतं की जातकाचा खूप चांगल्या तऱ्हेने अभ्यास व्हायला लागलेला आहे आपल्या बऱ्याच लोकांचा. खूप नवीन मुद्दे पण आपल्यालाच कळतात, नवीन मुद्दे असे. तर तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळत राहील अशी अपेक्षा करून मी थांबतो. सगळ्यांचे खूप आभार आहे. सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू साधू. गायधनी सरांना काय बोलायचंय का? ते आहेत वाटतं. आहेत का लेफ्ट आउट झाले? हा जय भीम. हा गेले सर, सर. जय भीम. जय भीम सर. जय भीम खूप सर. छान सेशन झालं सर आजचं. अरे वा वा वा, धन्यवाद सर, धन्यवाद. हो, आणि खरंच आवडलं. काय म्हटलं सर? खरंच आवडलं. हो. आणि प्रशंसा म्हणजे आपल्या धम्मसाकाच्या मधल्या सगळ्या स्त्रिया बघा किती श्रेष्ठ झाल्या की त्यांनी याच्यावरती काहीच प्रश्न नाही विचारला. हो. म्हणजे शांत झाल्यात एकदम. नाहीतर बघा आपण स्त्रियांना काही म्हटलं तर असं कसं मला असं म्हणतो आहे ना. हो. खरंच कोणी मला भीती वाटत होती काय उत्तर द्यायचं. हो, खूप छान. खूप. आणि मला तर नेहमीच तुमची भाषा खूप छान वाटते आहे आणि तुमचं ट्रान्सलेशन पण इतकं छान सर. म्हणजे मला जे फर्स्ट इम्प्रेशन तुमच्याकडून पडलं होतं ना, तेलकटा गाथाचं तुम्ही जे ट्रान्सलेशन सांगितलं होतं ना, जे श्रीलंका, ते एकदम म्हणजे अस्मरणीय गोष्ट आहे सर ती आमच्यासाठी. हो, खूप छान सर. अशी तुम्ही येत राहा सर मधात. हो. खूप छान वाटतं. आणि म्हणजे सगळं खूप आभार शनिवारी सर. पडते. आपला कार्यक्रम असतो शनिवारी आणि शनिवारीच दुसऱ्या गोष्टी पण येऊन पडतात. हो. तरी खूप धन्यवाद सर आणि खूप आभार धम्मसाकाच्या तर्फे. थँक्यू सर. थँक्यू. मॅडम आहेत का? मॅडमना काही बोलायचं आहे हो, का? मॅडम पण आहेत. हो, 1 मिनिट. नमो बुद्धास्त सगळ्यांना. नमो बुद्धास्त सर. थँक्यू सर. खूप छान सांगितलं. हो सर, खूप छान सांगितलं सर. आणि हो, आणि हा जो स्त्रियांचा स्वभाव आहे ना, जो जनरल स्वभाव आहे तो सगळ्यांचा असं आहे. स्त्रियांचा जास्त आहे सर. बुद्ध पण सांगतात स्त्रियांचा स्वभाव असा जास्त आहे. तर ते तोच बाधा आहे ना निब्बाणासाठी पण. तर म्हणून हो सर. खूप छान सांगितलं. हो सर. हो, थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. मी मिसेस जोपळकर बोलते सर. खूप छान झालं तुमचं आजचं व्याख्यान. खूप सुंदर सांगितलं. आणि मग आता जो विषय झाला की स्त्रियांच्या स्वभावाचा, आता मॅडम पण बोलल्या, पण मग जे 390 पुरुषांचे स्वभाव सांगितलेले ते वेगळे आणि मग ह्या त्याच्यातच स्त्रियांचं येतं की काय? आपल्याला पुगल पयती ते कसे स्वभाव सांगितले ते पुगल पयती मधले. हा, ढगासारखा असतो आहे का नाही. हो. त्यानंतर कसा असतो, गरजणारा असतो पण बरसणारा नसतो. हो, आंब्यासारखे, मडक्यासारखे. तर मग हे असे या स्त्रियांचा पण असा स्वभाव होता, याच्यातून ते मला विचारायचं होतं. ह्याच्यामध्ये स्पेशली जे सांगितलं की आपली जी अहंकाराची भावना असते हो, किंवा अभिमान असतो की मी ह्या श्रेष्ठ कुळाचा, त्या श्रेष्ठ कुळाचा, मी दिसायला सुंदर, आणि त्याच्यामध्ये वाहत जाऊन आपण जे अपशब्द बोलतो, नीट बोलत नाही, त्यामुळे खरं तर आपली हानी होते. आपण दिसायला सुंदर आहे म्हणून आपल्याला वाटते आपण काही बोलू शकतो, कसंही बोलू शकतो. तर हे आपल्याला कसं घातक आहे. हो, का हे आपल्याला सांगितलेलं. अच्छा, ठीक आहे. छान सांगितलं. पण तुमचं लेक्चर खूपच आवडलं, मस्त सांगितलं आणि खूप पीपीटी पण खूप सुंदर घेतलेल्या होत्या. छान.
धम्मसाखरच्या ग्रुपने बनवलं PPT हो, ते सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप सगळेजण खूप छान काम करतात. हो हो हो, खरंच PPT बनवलं. चला थँक्यू. ओके, थँक्यू सर. खूप खूप मेत्ता. खूप खूप साधू साधू, खूप खूप धन्यवाद सर. मानवी मनुष्यांचे स्वभाव कसे असतात हे सुद्धा तुम्ही खूप छान रीतीने समजून सांगितले, सोप्या भाषेत समजून सांगितले. खूप खूप धन्यवाद बेले सरांचे आणि मिसाळकर सरांचे. तसेच धन्यवाद धम्मसाकरच्या टीमचे आणि PPT बनवणाऱ्या ज्योती हिवाळे मॅडम. खूप छान PPT बनवली आहे तुम्ही. तुमच्या सहकार्यामुळेच हा आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकला. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. त्याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी ह्या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया, ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करू. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांना हितसुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षर आहो. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नैना मॅम करतील धम्मपालन गाथेने, अशी मी त्यांना विनंती करते. सब पाप सहरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोधपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु.